हो ना. सरांना नमस्कार. केपलर सिस्टीम हा विषय सर घेणार आहे. हे सायन कुंडलीवरती आधारित आहे. सूर्य सिद्धांतावरती आणि सायन कुंडली असं. तर सरांना मी विनंती करते की सरांनी सुरुवात करावी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपला विषय जो आहे तो केपलर पद्धतीचा आहे. केपलर पद्धतीचं आजचं चौथं व्याख्यान आहे. सगळ्यांना कळलं असेल नियम काय काय आहेत, कसे आहेत, त्याच्यावरती आपल्याला कसा फलादेश करायचा आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांना वंदन करतो आणि तुमचं स्वागत करतो. आपले सगळे आदरणीय जसं आता चव्हाण मॅडमने स्वागत केलेलं आहे, तर पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो प्रथेप्रमाणे. त्यानंतर सर्व आदरणीय जसं आता दळवी साहेब आहेत, मुकेश भाऊ आहेत, कुबल मॅडम आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदव मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, इत्यादी सर्व सभासदांचं आपलं इथे स्वागत आहे. आणि आज आपण जी पत्रिका मांडणार आहोत त्या पत्रिका ती आहे ती मेष लग्नाची पत्रिका आहे आणि लग्नी शुक्र आहे आणि 12व्या स्थानामध्ये तिथे बुध ग्रह आहे. 11व्या स्थानामध्ये शनी रवीची युती आहे आणि भाग्यस्थानामध्ये राहू आहे. सप्तम स्थानामध्ये गुरु आहे. तर अशी सगळी जी काही रचना आहे त्याच्यावरती आपल्याला फळ देते वेळी कसा फलादेश करायचा तर ही केपलर सिस्टम मधली पद्धती आहे. आता जसं की तुम्हाला ही केपलर पद्धती आवडली आहे तर मी पुढे कंटिन्यू करेन, नाहीतर मी दुसरा क्लास लावणार आहे. तर तुमचं मत काय आहे? कंटिन्यू सर करा, कंटिन्यू करा. चालेल ना? हो सर. ठीक. होय. ठीक. हा. तर आता या ठिकाणी मॅडम तुम्ही पत्रिका लावा. मग पत्रिकाच्या ह्याच्यामध्ये आपण पाहू की तारीख आणि स्पष्ट ग्रह आणि त्यानंतर मुख्य कुंडली. तर मुख्य कुंडलीच्या बद्दल थोडीशी माहिती सांगतो, म्हणजे जातक तुम्हाला कळेल की कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आणि जातकाचं कार्य कशा पद्धतीचं आहे. आता इथे तारीख आहे 9/2/1993. साधारणतः जातक हा 31 वर्षाचा आहे, व्यक्ती पुरुष आहे आणि सायन ऐनांश बघा असं 0000 आहेत, म्हणजे त्याला तिथे तुम्ही ऐनांश जे आहेत तर ते अशा रीतीने विचार करायचे आहे. कळलं का सगळ्यांना? हो सर. हा, म्हणजे तिथे गुड. तर तिथे विचार करते तुम्हाला अशा तऱ्हेचा भाग विचारात घेतला पाहिजे. त्यानंतर आपण बघितलं तर मॅडम स्पष्ट ग्रह तर सगळ्यांना आहेत माहिती. लावले त्याच्यामध्ये पण लग्न, तरी 1 मिनिट हा ठेवते, मग लावते कुंडली. हा हरकत नाही. स्पष्ट लग्नामध्ये लग्न जे आहे ते 8 अंशाचं आहे. सगळ्यांना कुंडली पाठवलेली. सूर्य जो आहे तो 20 अंशाचा आहे. कन्या राशीमध्ये चंद्र जो आहे तो 21 अंशाचा आहे. आता अशा ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की सूर्याच्या जवळचे ग्रह कोणते आहेत आणि त्यामध्ये जिथे तुम्ही बघा की तुळ राशीमध्ये असणारा गुरु सुद्धा त्या ठिकाणी वक्री दर्शवलेला आहे. आता तो त्याच्या नवपंचम योगात असला तरी सुद्धा तो वक्री म्हणून आहे. कळलं का? मग अशाच वेळेला याच्यामध्ये सायन कुंडली काय सांगते आणि निधन पद्धती काय सांगते तर त्याच्यावरती आपल्याला विचार करायचा आहे. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तरी सुद्धा विचारू शकता, तसा काही प्रश्न नाही आहे. मुख्य कुंडली लावतील मॅडम. हा, आता ही मुख्य कुंडली जी आहे तर ती याच्यामध्ये पहिलं मेष लग्न आहे. 12व्या स्थानामध्ये बुध आहे. रवी शनीची युती 11व्या स्थानामध्ये आहे. राहू जो आहे तो भाग्यात आहे, म्हणजे त्याचा जो काही पडदा आहे, आपण माहिती वेळ होतं की आपल्याला की सूर्यप्रकाश जो आहे तो पहिल्या 3 ग्रहांना पुढे आणि 3 ग्रहांना मागे, तर ते जास्ती मोर ऍक्टिव्ह प्लॅनेट म्हणून आपण सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये मंगळ राहूच्या मध्ये आहे, चंद्र मध्ये आहे, गुरु मध्ये आहे आणि अशा तऱ्हेचा राहू, मंगळ, चंद्र, गुरु आणि केतू असे लाईनशी सगळे ग्रह जे आहेत. पण इथे मला आपल्याला फलादेश करते वेळी तुम्हाला कोणत्या ग्रहांचा आधार घेऊन त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेचं फलित जे प्राप्त होईल तर त्याचा आपल्याला विचार करायचा असतो. मग तशाच प्रकारे आपण जेव्हा राशीबद्दलच म्हणतो तर इथे कुंभ राशीतला जो सूर्य आहे तर त्या राशीच्या भ्रमणामध्ये सुद्धा
तुम्हाला पाहता आलं पाहिजे की त्याच्या शेजारची राशी सुद्धा सूर्याच्या तेजामध्ये अतिशय चांगल्यापैकी फलादेश देते. असे नियम जे आहेत ते केपलर मधले आहेत. तसं दशम स्थान कुठलाही ग्रह नाही, पण दशम स्थानामध्ये सूर्य जवळच आहे, त्याच्यामुळे दशम स्थान सुद्धा तिथे अतिशय चांगल्यापैकी प्रतिसाद देणार आहे. ऍज पर जोडियाक राशीचे सुद्धा आपल्यावरती प्रभाव असतात, हे तुम्हाला अगोदर पण सांगितलेले आहे. रिकामी जरी राशी असली तरी सुद्धा त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्यावरती असतो. त्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पॉवरफुल प्लॅनेट काय आहे तर शनी युक्त आहे, आणि शनी हा दशमेश आहे. तर त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मुळामध्ये ह्या व्यक्तीची भूमिका तुम्हाला मी सांगतो. ही व्यक्ती पुरुष आहे आणि आता जस्ट 31 वर्षाची आहे. तर त्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये हा जो मेष राशीचं जे लग्न आहे, तर हे लग्न काय दर्शवतं तर त्या ठिकाणी ही व्यक्ती जी आहे ती सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आता त्याचं सॉफ्टवेअर इंजिनियर असण्याचं कारण काय तर त्याची जी काही रास आहे ती कन्या आहे, आणि कन्या राशीचा बुध हा जो आहे इंटेलेक्च्युअल आहे. तर त्यामध्ये आपण बघितलं तर सूर्याच्या अतिशय जवळ आहे, आणि त्यासोबत जातकाने परदेशामध्ये पण शिक्षण घेतलेलं आहे, आणि त्याच्यातून त्याने चांगल्या कंपनीमध्ये तो चांगल्या पदावरती आहे आणि सक्सेस आहे. आता ज्यावेळेला आपण पाहतो की कशामुळे सक्सेस झालेला आहे, तर एवढं चांगल्या प्रतीचं त्याला यश मिळालेलं आहे, आणि त्या ह्याच्यावरती लग्नी शुक्र आहे. तर जेव्हा लग्नी शुक्र असतो त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये जे काही ऐश्वर्य आहे, विलास आहे, सौंदर्य आहे, ज्याला कम्फर्ट म्हणतो तो आहे, तर अशा सगळ्या गोष्टी त्याला प्राप्त झालेल्या आहेत. आणि अतिशय लहान वयामध्ये जातकाचं कुटुंब सुद्धा अतिशय चांगल्यापैकी आर्थिकदृष्ट्या पण चांगलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी जातकाची भूमिका मी तुम्हाला आता सांगितली. फक्त पुढे जाऊन काय होणार आहे तर ते आपण नंतर त्याच्यावरती विचार करू. तर त्यावेळेला आपल्याला भाग्यस्थानामध्ये असणारा राहू याच्याबद्दल आपण तिथे विचार करू. मॅडम कुंडली काढा, तोपर्यंत ह्यांना कळली असेल कुंडली, मला असं वाटतं. बघा, कुंडली कळली का तुम्हाला व्यवस्थित? हो सर. हो कळली सर. म्हणजे तिथे आपण जर बघितलं तर लग्नस्थानामध्ये शुक्र, 12व्या स्थानामध्ये बुध असल्यामुळे त्या ठिकाणी तो जो बुध आहे त्याने परदेशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे, आणि अतिशय सहजपणे त्याला यश मिळालेलं आहे तिथून. तर त्या ठिकाणी शुक्र लग्नी असल्यामुळे पैसे वगैरे पण जे आहेत ते कुटुंबाने त्याच्या पेरेंट्सनी चांगले खर्च केले, आणि सॉफ्टवेअर मध्ये मास्टर झालेला आहे त्या ह्याच्यामध्ये. आता इथे आपण जर पाहिलं तर दशम स्थान हे कर्माचं स्थान आहे. आपण नेहमी म्हणतो तृतीय स्थान, षष्ठ स्थान आणि दशम स्थान ह्या 3 स्थानामधला जो भाग आहे त्याच्यामध्ये दशम स्थानाचा अधिपती सूर्ययुक्त आहे. तर जेव्हा हा ग्रह दशम म्हणजे केपलर पद्धतीप्रमाणे हा ग्रह जेव्हा सूर्ययुक्त आहे त्या स्थानाचा तो अधिपती आहे, तर जातकाच्या जीवनामध्ये निश्चितच त्याच्या कार्याला अतिशय चांगल्यापैकी पसंती मिळेल आणि तो यश संपादन करेल. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो कर्मामध्ये सांगितलेला आहे. भाग्य हे जे आहे तो भाग्यात राहू आहे, पण त्याकरता त्याला जो सक्सेस मिळालेला आहे तो दशम स्थानावरतीच अवलंबून आहे. भाग्यासाठी त्याला बऱ्याचशा वाऱ्या कराव्या लागल्या, बऱ्याच ठिकाणी जावं लागलं, हिंडावं लागलं. अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मंगळ आणि केतूचा एक राशांतर जो योग आहे, तर त्या तिथपर्यंत म्हणजे जिथे आपण पहिल्यांदा शिकलो होतो की केप्लर्स मध्ये इक्लिप्सला फार महत्व, ग्रहणाला फार महत्व आहे. म्हणून ज्या कुंडल्या त्यांनी विचार केलेले आहेत की राहू जवळ जर ग्रह असतील किंवा राहू युक्त जर सूर्य असेल तर कुंडलीचा दर्जा जो आहे तो कशा तऱ्हेने कमकुवत होतो, आणि अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये काही प्रश्न उपस्थित होतात असं केपलर पद्धती सांगते. आणखी काही कोणाला विचारायचं असेल तर विचारा, मग आपण पुढे आणखी काही तुमच्या काही हे असतील चौकशी तर तुम्हाला आपण पुढे हे करू, एक्सप्लेनेशन करू. बोला. सर, मंगळ शुक्र आणि मंगळ गुरुचा केंद्र योग आहे, यांचं फलित कसं करायचं? हे मंगळाचं हे जे आहे हे कमी आहे. आता मंगळ मॅडम मी 2 भावात तुम्हाला मी सांगतो.
हा. कधी कधी मंगळ आवश्यक पण आहे, कधी कधी मंगळ चांगलं असणं पण तिथे माणसाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम होतो. म्हणजे त्या ठिकाणी मंगळ हा एक स्ट्रगलर प्लॅनेट आहे. तो जिथे असेल तिथे त्या ठिकाणी त्याला काही ना काहीतरी त्रास हा सहन करावा लागेल. आता केंद्रयोग म्हटलं तर शुक्र आणि मंगळाचा जो केंद्रयोग असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो हो. हा, पण आपल्याला असं केपलर पद्धती काय सांगतं, तर केपलर पद्धती सांगते की सूर्याच्या जवळचा प्रकाश हा जो शुक्रावरती आहे, आता तुम्हाला तर कल्पना आहे की नेहमी शुक्राच्या जवळच असणारे हे दोन ग्रह हो आहेत की हो. त्याच्यामध्ये त्याला फलित कसं मिळेल. तर इथे त्याला जे काही फळ मिळालेलं आहे तर ते शुक्राच्या वरती आधारित आहे, कारण तो शुक्र सूर्याच्या तेजोवलयामध्ये आहे. तसंच मंगळ जो आहे तो केंद्रयोगामध्ये त्याचा असा विचार केलेला नाही. कालांतराने यदा कदाचित तिथे जेव्हा गोचर एक वेगळ्या ग्रहाचं सुरू होईल तर त्यावेळेला सुद्धा सायन गोचर आपल्याला पाहायचं असतं. आता सायन गोचर ज्या वेळेला झालं होतं तर त्यावेळेला त्याचं वय तेवढं नव्हतं. तर जेव्हा आपण जर बघितलं तर साधारणतः 2.5 गुणिले 6 केले तर 2.5 गुणिले 6 म्हणजे किती होतात? 15 वर्ष होतात. हो. वयाच्या साधारणतः 13-14 वर्षी मंगळाच्या वरून जेव्हा सायन गोचरचा शनी दिला असेल त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये काही घटना घडल्या असतील, पण त्याला त्याचं वय कन्सिडर केलं जातं आणि ते वय किती असेल याच्यावरती विचार केला जातो आणि त्याच्यावरती तिथे त्याचा जो परिचय आहे किंवा फलादेश आहे तो केला जातो. आता अशी ही जी घटना असते तर जातकाचा जन्म जो आहे तो 93+15 आपण जर बघितला तर 93 आणि 5 98 आणि 10 म्हणजे 2007 साली सात. जातकाचं हा. वय काय असेल तर त्यावेळेला जातकाला त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा जो भाग आहे तो तिथे त्याला सहन करावा लागतो. पण त्याला वय कन्सिडर फार महत्वाचं आहे. यदा कदाचित एखादा आजारपण आहे, जेव्हा शनी त्या स्थानातून सायनचा जरी गेला तरी सुद्धा गोचरीमध्ये अशा तऱ्हेचं सांगितलेलं आहे की गोचरीतून जाताना सुद्धा जर तो ओव्हरलॅपिंग करत असेल किंवा त्या स्थानामधून जात असेल तरी सुद्धा त्या जातकाच्या जीवनामध्ये काही घटना ज्या आहेत त्या होऊ शकतात. असा नियम जो आहे तो सर्व ठिकाणी तिथे सुचवलेला आहे. पण वय फार महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट की आपल्याला कल्पना आहे की दरवर्षी सूर्य जो आहे तो अमुक एका याच्यामध्ये आपल्या निर्यनपेक्षा अगोदर 23 दिवस हा अगोदर तिथे भ्रमण करणार आहे. म्हणजे हा. निर्यनच्या पेक्षा जसं आता हा महिना ऑगस्ट आहे तर आता निर्यन सायनचा जो सूर्य आहे तो कोणत्या राशीत आहे तर तो सिंह राशी ओलांडून गेलेला आहे. कारण का की 23 अंश पुढे असतं. आजची तारीख 14 तारीख आहे तर 14. हा. त्याच्यामध्ये 23 दिवस ऍड केले तर 8 तारखेचा समजा जो सूर्य आहे तो कन्या राशीमध्ये भ्रमण करीत आहे. हा. 8 अंश. कळलं का? मग तशाच हो सर. तऱ्हेने सूर्याचं फलित सुद्धा तुम्हाला देते वेळी सूर्य हा गोचरीचा कोणत्या स्थानातून भ्रमण करीत आहे सायनमध्ये तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये चांगल्या वाईट घटना ज्या आहेत त्या घडू शकतात. असा पण नियम त्यातला आहे. पण तरी सुद्धा जातक आपल्याकडे आल्यानंतर त्या जातकाची जी काही गरज असेल आणि त्या आवश्यकतेनुसार तो जर ग्रह चांगल्या पोझिशन मध्ये असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये चांगल्या अपेक्षेच्या ज्या घटना आहेत त्या चांगल्या घडतील. पण समजा तो प्लॅनेट आता उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर कन्या राशीचा बुध आहे आणि आता सध्या तिथूनच सूर्य चाललेला आहे आणि त्या अधिपतीवरती त्या ठिकाणी शुक्राचं बळ रवीचं बळ आहे. म्हणजे काय की त्या ठिकाणी ते षष्ठ स्थान आहे. तर तुम्हाला सांगायला हरकत नाही की ज्या वेळेला सप्टेंबरच्या दरम्यान जेव्हा तिथून सूर्य जाईल त्याच्यानंतर जातकाच्या जीवनामध्ये चांगल्या प्रतीचा फलादेश मिळेल. आता तो फलादेश कसा असू शकेल तर त्या ठिकाणी ते स्थान जे आहे ते षष्ठाचं आहे. एखाद्या व्यक्ती जर आजारी असेल तर आजारातून मुक्त होणार आहे. एखाद्या व्यक्तीला नोकरीची गरज असेल तर नोकरी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे असे प्रश्न जे सोडवताना तुम्हाला सायन कुंडलीचा वापर करून त्याच्यावरती खुलासा करता आला पाहिजे. फलादेश. ओके सर. थँक्यू सर. थँक्यू. हा. बोला. आता सर तो मी विचारू? मूळचा. हा बोला बोला.
सर आपण आता 14-15 वय म्हटलं की शनी मंगळ युती, सायन मंगळ, मंगळावरून शनीचं भ्रमण चाललं, म्हणजे साधारण 14-15 वय येईल ना त्या मुलाचं. हो. हा, मग आता शनी मंगळ युती आणि शनीची दृष्टी चंद्रावरती, षष्ठ स्थानावरती, म्हणजे ते चतुर्थेश त्याच्या आईचं, म्हणजे त्याच्या आईला पण काही प्रॉब्लेम झाला असू शकेल त्यावेळेला. हा, आता जसं की जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी या चतुर्थ स्थाना संदर्भातील असतील. म्हणजे इथे आपल्याकडे जेव्हा निर्णयमध्ये पाहतो तर त्यावेळेला मंगळ हा किती अंशाचा आहे त्याला अनुसरून तो तिथे कधी स्पर्श करणार असेल तर तुम्हाला 23 अंश जे आहेत, म्हणजे 23 अंश चालण्यासाठी 23 महिने लागतात. तर ती घटना जी आहे शनीच्या बाबतीमध्ये तुम्हाला 23 महिने अगोदर प्रिडिक्ट करता येते, असं आहे. पण तिथे जो स्थानामध्ये बसलेला मंगळ हा मुळात किती अंशाचा आहे तर तू बघा जरा, माझ्याकडे आता पत्रिका नाही आहे. 8 अंश आहे तो. 8 अंश आहे. मग आता त्याला ओव्हरलॅपिंग करते वेळी तुम्हाला जेव्हा मिथुन राशीला ग्रह असेल त्यावेळेला सूचना द्यायला हवी, जर जातक आपल्याकडे आला तर. म्हणजेच काय की तिथे राशांतर झाल्यानंतर साधारणतः 8 अंशाचं जे कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे 8 महिने, तर सायन्सचं जे राशांतर आहे त्याचं एक वेगळं कोष्टक आहे, कळलं का? तर त्याचे एफएमएरीज वेगळे आहेत सायन्सचा. तर त्याच्यावर तुम्ही सांगू शकता किंवा अशा वेळेला जातकाच्या मातेला किंवा चतुर्थ स्थानासंदर्भात जातकाच्या आईला चिंता होणं किंवा जातकाच्या मंगळ हा जो आहे हा लग्नेश म्हणून आहे, तर त्यावेळेला तिथे जातकाला स्वतःला त्रास होणं, ह्या गोष्टी सुद्धा आपण तिथे सूचना देऊ शकतो. ओके. हा, पण मेन मुख्य ग्रह मॅडम किती अंशाचा आहे तर 8 अंशाचा आहे, कळलं का? मग 8 अंशाला तिथे येण्यासाठी जो अवधी लागेल तो आपल्या बरोबर लक्षात असणं गरजेचं आहे. त्या सायन्सच्या एफएमएल उपलब्ध आहेत, तर त्या तुम्ही मागवू शकता. त्याच्यावरती तुम्हाला त्या नासातर्फे प्रिंट केलेल्या आहेत. ओके ओके सर, थँक्यू. म्हणजे आता समजा आपण आता विचार केला षष्ठ स्थानाचा भागाची, तर त्यावेळेला तिथे चंद्र हा जो आहे आणि तो चतुर्देश आहे. मग जर समजा एखाद्या दुःखातून जर समजा निवारण व्हायचं असेल तर चंद्र हा चतुर्थ स्थानाचा अधिपती आहे आणि तो किती अंशाचा आहे त्यावेळेला जेव्हा सूर्य स्पर्श करेल, सूर्याचं वास्तव्य जे 30 दिवसाचं आपण धरतो तशाच प्रकारे तर चंद्र हा किती अंशाचा आहे? 21 आहे. 21 आहे. म्हणजे तिथे राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, कारण का की सायन्सचं कोष्टक वेगळं आहे, तर राशीमध्ये कन्या राशीमध्ये प्रवेश केल्यानंतर तुम्हाला 21 दिवसांनी साधारणतः त्या चंद्राला तो तिथे फलादेश देईल आणि तो चतुर्देश म्हणून आहे. तर नियम असा आहे की एखादा ग्रह जेव्हा आगमनामध्ये असतो त्यावेळेपासून चांगल्या घटना व्हायला सुरुवात होतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा 23 दिवस न जाता समजा 18 दिवस 15 दिवस इथपासून चांगला जो भाग आहे तो आपल्याला सांगता येतो, दर्शवता येतो. म्हणजे अलीकडे 5 पलीकडे 5 असं पण धरू शकतो आपण. हा, असं पण धरू, पण तरी सुद्धा युती करायला. ओके ओके, थँक्यू. म्हणून सायन्सची जी काही सारणी आहे, त्याची जी एफएमएरीज आहेत ते तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहे, तर त्याच्यावरती तुम्ही सूर्याचा अंदाज जो आहे तो घेऊ शकता. हो सर, चालेल. सगळ्यात बेस्ट म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचं जे भविष्य असतं ते नेहमी तुम्ही बघितलं तर त्या त्या तारखेला ते सूर्यावरून, सायन्स सूर्यावरून त्यांचं भविष्य असतं, वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी. बोला आणखी जर प्रश्न असेल, आता याला दुःख केव्हा होईल, तर मूळ कुंडलीमध्ये धनुराशीमध्ये राहू आहे. आता धनुराशीमध्ये आपल्याकडचा जो सूर्य आहे तर तो कोणत्या याच्यामध्ये असतो, तर तो नोव्हेंबर महिन्यामध्ये असतो, बरोबर आहे की नाही? धनुराशीमध्ये नोव्हेंबर 15 ऑनवर्ड्स असतो. पण या ठिकाणी तो ऑक्टोबरच्या साधारणतः 26 तारखे 27 तारखेच्या जवळपास 24 तारखेला असेल. तर तुम्हाला तो भाग धरला पाहिजे की सूर्य राहूच्या मुखातून कधी प्रवास करणार आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला असा विचार केला पाहिजे की अमुक एका वेळेला जेव्हा राहूशी संबंधित असेल तर त्यावेळेला तो राहूच्या मुखातून जाईल. त्यावेळेला तिथे भाग्यस्थानासंदर्भात
काही प्रश्न उपस्थित होतील गोचरीच्या माध्यमातून. आणि प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा सूर्य, राहू किंवा केतू इथून जेव्हा भ्रमण करेल, तर त्याचा जो 1 अंशाचा 1 दिवसाचा जो कालावधी आहे तो जातकाच्या जीवनामध्ये काही घटना एक वेगळ्या तऱ्हेच्या घडू शकतील. कळलं का? असा भाग. तुम्हाला काही कळलं असं तर विचारा. बोला. काय आले लक्षात आलं नाही? सर हा, बोला. म्हणजे नवम स्थान असल्यामुळे वडिलांच्या बाबतीत या घडू शकतील ना? नाही, दशम स्थान हे वडिलांचं आहे, पण पर्टिक्युलर समजा रवी जात असेल राहूच्या मुखातून, तर हा. त्यावेळेला सूर्य हा रवीचा म्हणजे पित्याचा कारक आहे. त्याच्यामुळे तिथे सुद्धा अडचणी जर समजा वडिलांना यायच्या असतील तर त्यावेळेला सुद्धा तुम्हाला रवीचा जो योग आहे तिथून जाताना तो काही वेळेला चिंताग्रस्त होऊ शकतो किंवा स्वतःच्या आजाराबद्दल होऊ शकतो. यदा कदाचित एखाद्या भाग्यासंदर्भातली काही कमिटमेंट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तसा तऱ्हेचा रिप्लाय मिळणार नाही किंवा तुमच्या हिताचं काम होणार नाही. असं आहे. म्हणजे पित्या संदर्भात पण विचार करायला हरकत नाही. आता त्यावेळेला तुम्हाला बघितलं तर केतुयुक्त जरी रवीचं भ्रमण असेल तेव्हा सुद्धा हा प्रश्न होईल, पण तो तृतीय स्थानामध्ये भाग आहे आणि तो महिना आपल्याला शोधता आला पाहिजे. कारण हे जे 2 छेदनबिंदू जे आहेत हे तुम्हाला कक्षा जे आहेत ते पृथ्वी आणि चंद्राच्या कक्षेच्या अंतर्गत आहेत. तर त्याच्यामुळे तिथे तुम्हाला फळ जे आहे ते तृतीय स्थानाचं आहे केतूचं, आणि भाग्यस्थानाचं फळ जे आहे ते राहूचं आहे. मग तिथे तुम्हाला एक्सक्यूज नाही. मग आता अशाच वेळेला दीर्घकाळ जेव्हा धनुराशीतून समजा शनी महाराज गेले आहेत आता थोड्या दिवसापूर्वी, थोड्या वर्षापूर्वी, तर त्यावेळेला सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये काही क्रांती घडण्याची शक्यता आहे. कधी कधी मुलं परदेशामध्ये कामासाठी जातात, त्यावेळेला त्यांना काही मानसिक त्रास होतो किंवा आर्थिक त्रास होतो. कधी कधी त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही संघर्ष होऊन त्याला जे काही त्याचं भाग्य आहे ते परिवर्तित होतं आणि त्याला अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. असा सुद्धा तुम्हाला विचार करणं गरजेचं आहे. म्हणून भाव काय आहे, तर भाव काय सांगतो, त्याचं फलित काय आहे. प्रत्येक भावामध्ये 12 गोष्टींचं फलित पाहिलं जातं. त्याच्यातील एखादी घटना जी आहे ती त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये घडू शकते. कळलं? नमस्कार सर, मी केपलर जोशी बोलतोय. हा, हा, बोला सर. बोला. इथं जी शुक्र जो आहे तो सप्तमेश आणि द्वितीयेश आहे. तर सप्तम स्थानामध्ये जसं शुभच फळ मिळेल ना या जातकाला विवाहाविषयी? काय मिळेल म्हणताय? विवाहाबद्दल चांगलं सुख मिळू शकेल ना या जातकाला, कारण हा, शुक्रावरती प्रकाश आहे. जातक कम्फर्टेबल आहे, विवाह झालेला आहे. आता काय माहितीये का की एक तर लक्षात घ्या, ज्या वेळेला शुक्र हा लग्नाच्या जवळपास असतो त्यावेळेला जातकाचा विवाह जास्ती विलंब होत नाही, जर तो शुक्र दूषित झालेला नसेल तर. म्हणजे हा एक नियम आहे. तुम्ही आवर्जून बघा, ज्या लोकांचे जन्म सकाळच्या वेळेला होतात आणि जर शुक्र जर लग्नाच्या जवळपास असेल तर त्या ठिकाणी निश्चितच जातकाचा विवाह पर्टिक्युलर एक योग्य वयामध्ये जमतो किंवा होतो. तर तसं या ठिकाणी जातकाचा विवाह झालेला आहे आणि तो कम्फर्टेबल आहे, म्हणजे तसा काही प्रश्न नाही आणि योग्य वेळी झालेला आहे. अच्छा अच्छा अच्छा. सक्सेस फार इम्पॉर्टंट आहे वैवाहिक जीवनामध्ये. इफ यू आर नॉट सक्सेस तिथे मग लग्न होऊन पण नंतर त्रास होतो. असं आहे. आणि शुक्र द्वितीयेश असल्यामुळे जसं त्याला म्हणजे लवकर संपत्ती मिळणे किंवा पैसे मिळणे नाही, कौटुंबिक अशाबद्दल. अवस्था चांगली आहे, कौटुंबिक स्थिती चांगली आहे. आर्थिक दृष्ट्या कौटुंबिक स्थिती ही चांगली आहे. आता बघा सर कधी कधी हा, बोला. सर मी बोलू, माझ्या शुक्र बी लग्नात आहे, माझे बी लवकर लग्न झालेले. चांगली गोष्ट आहे. हा तेच. म्हणजे आमचा फलादेश योग्य आहे ना. सर आणि मला असं विचारायचं होतं की आता समजा सूर्याच्या प्रकाशामुळे एखादं स्थान हे म्हणजे ते स्ट्रॉंग होतं, त्या ठिकाणी बलवान होतं. पण त्याचा स्वामी जर दुसऱ्या स्थानामध्ये येतो
तर मग त्या स्थानाबद्दल आपण कसं फळ म्हणजे त्याचं फलादेश कसा करायचा? आता इथं कु- मंगळ जर कुठला चतुर्थ स्थानामध्ये आलेलं आहे, पण कुठला लग्नावरती कुठला स्वामी? लग्नेश मंगळ लग्नेश मंगळ चतुर्थामध्ये आहे. चतुर्थात आहे. आपला विषय काय झालेला आहे की मंगळ हा सूर्याच्या किरणाच्या जवळ आहे का, त्याच्या नाही, तो मागे नाहीये. मध्ये पार्टिशन आहे कोणाचं, तर केतूचं. मग तिथे मंगळाच्या बाबतीतला फलादेश तुम्हाला हवाय का चांगला, तर तो तिथे विचाराधीन नाही. बरोबर. मग आता हे जे आपण कौटुंबिक सुख जे बघतो चतुर्थ स्थानावरनं, किंवा जे सुखाचं स्थान आहे किंवा आईचं स्थान आहे, याच्याबद्दल काही प्रॉब्लेम येऊ शकतो का जातकाला जीवनामध्ये? ऐका, हरकत नाही. आता याच्यामध्ये चतुर्थाधिपती षष्ठ स्थानामध्ये आहे, कन्या राशीमध्ये आहे, तर त्यावेळेला नेहमी तुम्हाला तो प्रॉब्लेमच करेल असं नाही. पण चतुर्थातला मंगळ हा वादग्रस्त असतो, तर त्याच्या आता बराच काळ ह्या जातकाचा ना आपल्या घराशी नातं तोडून परदेशातच गेलेला आहे. म्हणजे त्याचं वास्तव्य, त्याची बांधिलकी त्या चतुर्थ स्थानाशी नाही आहे. नाही. म्हणजे ओके. त्रासच होईल असं नाही. कधी बरं कधी बरं बरं. एखादी गोष्ट अवॉइड पण होऊ शकते. अच्छा अच्छा. ठीक आहे, ठीक आहे सर. थोडस जातकाच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह विचार पण करा. सतत ओके. त्या मंगळाला दोष देऊन तुमचं वाईटच होईल असा विचार करू नका. जातक बरोबर. सुखसंपन्न आहे, प्रॉपर्टी आहे आणि वडिलोपार्जित आहे, एकत्रित प्रॉपर्टी आहे. तर त्या ह्याच्यामध्ये मंगळ जो आहे, पण त्याला तिथे त्या राहत्या घराचं सुख त्याला नाही. आणि मग जेव्हा मनुष्य विद्यार्थी दशेमध्ये असतो आणि तो हॉस्टेलमध्ये राहतो, मग तुमचं घर कितीही मोठं असेल तर सगळेच काय डून स्कूलमध्ये नसतात. डून बरोबर आहे स्कूलमध्ये सर. देहरादून, कळलं का, जिथे राजीव गांधी शिकायला होतं, मग ते सगळे बरं बरं. तसेच असतात. मग सगळे हॉस्टेल्स काही डून स्कूल प्रमाणे नसतात. तर ही पण थोडीशी माहिती आपल्याला असायला हवी की जगात कुठे कुठे काय काय गोष्टी आहेत. कळलं? बरं. सगळेच लोक बोस्टन मध्ये शिकायला जात नाहीत. बोस्टन ही अशी युनिव्हर्सिटी आहे अमेरिकेमधली की सगळ्यात जगातले टॉपर आहेत. कळलं का? म्हणून तिथे पत्रिका काय सांगते तर त्याच्यावरती आपल्याला अंदाज घेता आला पाहिजे किंवा लक्ष केंद्रित केलं पाहिजे. होय सर, होय सर. धन्यवाद, धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. तर मूळच्या हा, केतूवरून आता अंशात्मक मंगळ चाललाय. हा, येस. आता सायन मध्ये आहे मॅडम. सायनमध्ये हा हा, अंशात्मक आहे. येस. मग आता त्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये बघितलं तर लग्नेश म्हणून मंगळ आणि अष्टमेश म्हणून मंगळ हा जेव्हा जेव्हा केतुयुक्त किंवा राहूयुक्त जर ट्रान्झिस्ट मध्ये असेल तर त्यावेळेला जातकाच्या जीवनामध्ये एक 7-8 दिवसाचा त्रास हा निश्चित ठरलेला आहे. बऱ्याच वेळेला एखादी व्यक्ती अनकम्फर्टेबल असेल लग्नेश म्हणून, आणि तो जेव्हा जेव्हा जाईल तर त्याचं अनकम्फर्टेबल यदा कदाचित त्याचं मानसिक असेल, भावंडांच्या बाबतीमध्ये पण काही घटना घडू शकतात. काही वेळेला शेजाऱ्यांशी कलह होतो त्यामुळे पण होतात. कदाचित शॉर्ट ट्रिप मध्ये सुद्धा जातकाच्या जीवनामध्ये अडथळे येतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टीवरती तुम्ही त्याला सांगू शकता की थोडासा प्रवास टाळा, कदाचित भावंडांच्या बद्दलचं रिस्क तुम्ही घेऊ नका, काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. होऊ शकतं असं, नाही होत असं नाही. इट माइट बी. आलं लक्षात? मॅडम. हा हा सर. रवी सुद्धा आता ना सिंह मध्ये आहे, सिंह राशीमध्ये ऑपोजिट शनी आहे मूळचा. हो, तो पण बरोबर. त्रासदायक आहे आता. हा, मग आता त्या ठिकाणी जेव्हा जर समजा आपण असा विचार केला शनी रवीची युती आहे ही तिथे ग्रांटेड आहे. कळलं का? हम्म. पण समजा आता सिंह राशीमध्ये जर तिथे सूर्याचं भ्रमण सुरू आहे याच्यामध्ये, पण मला असं वाटतं तो कन्येमध्ये असेल. आहे का सूर्य किती अंशाचा आहे मॅडम 22. सायन मध्ये? हा सायन मध्ये 22 आहे. हा, मग आता 22 अंश असेल, यदा कदाचित संततीच्या संदर्भात तो निर्णय घेऊ शकेल. असे बरेचसे प्रश्न त्या वयामध्ये, किंवा एखादी स्त्री असेल तरी सुद्धा संततीचा जेव्हा आपण विचार करतो तर स्त्रीची पत्रिका असल्यानंतर सुद्धा आपल्याला असं उत्तर द्यायला पाहिजे की ह्या काळामध्ये यदा कदाचित संततीचं हे होऊ शकतं, तुम्ही लाभ घेऊ शकता, असा भाग आहे. हो सर.
आजचा रवी आज शेवटचा दिवस आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे मला वाटतं. मीन नवमाशात आजचा रवी निर्यन प्रमाणे. आजचा सूर्य आश्लेषामध्ये आहे ना? हो हा हो. आजचा हो, मीन नवमाशात आहे. मी नंबर. परवा तो सिंह राशीमध्ये जाईल. पुढे आता परवा तो सिंह राशीमध्ये गेल्यानंतर आपण जर सायन मध्ये पाहायला गेलं मॅडम, तर उद्याच्या दिवसापासून 23 डिग्री पुढे जायचं किंवा आजच्या दिवसापासून 23 डिग्री पुढे गेल्यानंतर तुम्हाला तो जो सूर्य आहे तो सिंह राशीमध्ये आढळेल. जसं आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे, मगाशी तुम्ही बोललात ना त्याप्रमाणे. हो बरोबर आहे ना? हो 22 अंश म्हणता ना तुम्ही तिथे आहे. हो. मग आजचा रवी जो आहे तो 29 अंशाचा असेल तर पुढे तो हो 22 29. अंशाचा असा. हा मग तो 22 22 अंश. अंशाचा आहे. येस. मग हे कॅल्क्युलेशन म्हणजे तुम्हाला सोपं आहे, काही कठीण नाहीये मला तरी वाटतं. आता सायन हा विषय आपल्याकडे ज्योतिषामध्ये विचार करत नाहीत, पण वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजीमध्ये सायन पद्धतीला जास्तीत जास्त मान्यता आहे आणि त्यांच्याकडे रिझल्ट आहे. कारण त्यांचं म्हणणं असं आहे मॅडम की तुम्हाला भूतलावरून आकाशामध्ये दिसणारा सूर्य किंवा आढळणारा एखादा ग्रह त्यावेळेला तो तिथून भ्रमंती करीत असेल तर दूर अंतरावरती तो तुम्हाला कदाचित मागे दिसतो, तर तसं नसून तो पुढे आलेला असतो, असं त्यांचं मत प्रदर्शन आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही सायन आणि निगनचं जे आर्ग्युमेंट असतं तर त्यावेळेला तुम्हाला हे क्लिअर करायला पाहिजे. हॅलो. हो सर. ओके. हा आज मंगळ गुरुची युती झाली ना निर्यन मध्ये. हा तर सायन येस. मध्ये पण बरोबर मंगळ गुरुची युती आहे. हा मग ती जी 16 मंगळगुरूची युती आहे, आता जेव्हा ती मंगळगुरूची युती 7 अंशाच्या जवळपास आहे का मॅडम? 16 अंशावरती आहे. आजचा 16 मग 22 ती अंशावर आहे ना. हा मग ती पुढे जाईल. तर तो पुढे 16 16 अंश अंशावरती मिथुनेत आहे. हा ती मिथुनेमध्ये येणार. हम्म. ती मिथुनेमध्ये युती आहे. तुमच्याकडे ऑप्शन आहे की आता कदाचित तुम्ही कुठल्या पद्धतीमध्ये कम्फर्टेबल आहात त्याच्यावरती तुम्ही भविष्य कथन करू शकता. बरेच लोक सायन्सचा आधार घेऊन पण भविष्य सांगतात, पण ते सांगते वेळी जातकाला त्याने सायन्सचं मत घेतलेलं आहे का निर्यनचं घेतलेलं आहे ते त्याचं त्यालाच माहिती असतं. कळलं का? तो काय डिक्लेअर करणार नाही, पण तरी सुद्धा एक अभ्यास म्हणून तुम्हाला ती गोष्ट ही अनुभवास आली पाहिजे. यू आर एक्सपिरियन्स. आणखी कोणाला काही कळलं नाही? सर सप्तमातला गुरु या जातकाला व्यवसायाभिमुख बनवेल. नाही, अजून लहान आहे. असं बघितलं तर 34 वय म्हणजे फार मोठं आहे असं नाही, पण तरी 31 वय म्हणजे असं मोठं आहे असं नाही, पण तरी सुद्धा पुढे जाऊन त्याला जर व्यवसाय करायची इच्छा असेल. आता गंमत असे की जी गोष्ट तो शिकलेला आहे तर ते काही सगळे सुधामूर्ती किंवा नारायणमूर्ती होऊ शकत नाहीत, ते एका क्वचित कोणतं येतं. कळलं का? मग आता त्याचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाला प्रचंड पैसा लागतो व्यवसाय करायचा असल्यास. मग त्याच्यामध्ये ज्या शाखा आहेत दुसऱ्या त्या तुम्ही त्याच्याबद्दलचं गाईडलाईन घेऊ शकता. बाबा एज्युकेशन आहे, टीचिंग आहे, युनिव्हर्सिटीज आहेत, त्याच्यानंतर जे काही सल्लागार आहेत, अशा गोष्टी करू शकतो मनुष्य. पण तो इन्फोसिस टाकेल असं नाही. कारण इन्फोसिस त्यांनी जेव्हा सुरू केलं तो काळ अगदी स्टार्टअप जो होता ना तो इलेक्ट्रॉनिक्सचा फर्स्ट स्टार्टअप होता आणि प्रोग्रामिंगचा. यू विल नॉट बिलीव्ह मॅडम की आम्ही 6-7 तास इंटरनेट कनेक्ट साठी थांबलेलो आहोत. बापरे. 6-7 तास. आमच्या शेजारी मित्तल इंडस्ट्रियल इस्टेट नावाची एक इंडस्ट्रियल झोन आहे, तर तिकडे एक कंपनी होती, तर त्यांच्याकडे जेव्हा जाऊन आम्ही इंटरनेटसाठी वेट करायचो तर 6 ते 7 तास लागायचे. बापरे बापरे.
कनेक्ट होत नव्हतं. आणि ही गोष्ट 1990 सालची आहे. हम्म. म्हणजे किती पुअर कनेक्टिव्हिटी होती, हा नाही का? आता इंटरनेट नसेल तर जीवच जाईल लोकांचा. म्हणजे ही डेव्हलपमेंट जी आहे ना, तर ती कालांतराने होत आहे. हा कालांतराने होत आहे. आता मगाशी थोडस एक लिटरेचर होतं की कुंभेच्या शनीबद्दलचा अभ्यास चालू होता. मी थोडस हे करत होतो, वाचन करत होतो. तर बऱ्याचशा घटना कुंभेच्या शनीच्या आठवल्या. मग 60 वर्षापूर्वी जे लोक 64 साली जन्माला आले त्यांच्याही आयुष्यातल्या घटना बघितल्या. जे लोक 93-94 साली जन्माला आले त्यांच्याही बघितल्या. तर काही वेळेला कुंभेतला शनी काय करतो हा अनुभव तुमच्या गाठीशी हवा. हा गाठीशी एवढ्या करता की गाठीमध्ये पूर्वी नाणं असायचं. मग ते हा तसंच जे साहित्य आहे ते तुमच्यापाशी असायला हवं. की त्यावेळेला बरोबर. काय घडलं होतं, कशा घटना घडल्या होत्या, किती मोठे मोठे प्रोजेक्ट आले होते. जसं उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, 64 साली आमच्याकडे अणुशक्ती केंद्र जे मुंबईमध्ये आहे त्याची हा निर्मिती झाली होती. कळलं का? अच्छा. हा हा, हा म्हणजे केवढा मोठा प्रोजेक्ट होता तो हो अणुशक्ती केंद्र. मग अशा तऱ्हेच्या घटना आपल्या भारतामध्ये बऱ्याच घडलेल्या आहेत, पण त्या आपल्याला माहिती नाही. म्हणजे कुंभेचा शनी हा वाईटच हे सगळं काही लोक जर काही वाचस्पतीवाले लोकांनी ठेवलेलं आहे करून, तर दॅट इज रॉंग. हम्म. तर तसं नाहीये. कुंभरास वाईट, मकर रास वाईट. नाही वाईट नाही सर, लॉंग टर्म इफेक्ट त्याचे फार चांगले आहेत. नाही, पण लोकांना काय माहिती, शॉर्ट टर्म पाहिजे. वडापाव हा खात चला शॉर्ट टर्म खातो पाहिजे सर, ते तर आपण. आहेच. तेवढी म्हणजे पेशन्स नसतो लोकांमध्ये. त्याला कारण काय आहे बघा, एक तर अभ्यास नाहीये हा आणि शिक्षकाकडे अनुभव कमी आहेत. त्याला फक्त एकच शिकवलेलं असतं, तूळ आज चांगली, सुंदर, हम्म सुखकारक, बुध चांगला, वाचा चांगली, नेत्र चांगले, हे असं काहीतरी सेंटेन्स असतात ते शिकायचं. आणि त्याच्यावरतीच भविष्य सालो साल चल रहा है. ये ऐसा हा करेगा, वो ऐसा करेगा, हा ग्रह तुम्हाला तो तो पीडित आहे, मग हे करून घ्या, ते करून घ्या. बट दॅट इज ऑल जनरल, इट्स नॉट द फॅक्ट. खरी बरोबर आहे सर. एस्ट्रॉलॉजी काय आहे? मुळापर्यंत जायचा विचारच नाही करत ना कोणी. नाही, ते म्हणजे कशाला करायचं आहे असं मला लोकांनी उत्तर दिलं. कशाला शिकायचं एवढं, काय गरज आहे? बरोबर आहे. लोक बोलतात असं, कशाला शिकता, काय एवढा वेळ खर्च करायला काय उपयोग आहे? त्यापेक्षा दुसरं काम करा, पैसे कमवा, पण शिक्षण घेऊ नका. असं आहे. प्रत्येकाचे व्ह्यूज वेगळे आहेत. हा, ऑल लोकांचं विचारसरणीच हा भाग आहे ना. त्याला हम्म आपण विचारसरणीवरती अवलंबून आहे. वी कांट. त्याच्यावरती आपण मतभेद, आपल्याला काय पाहिजे ना, मुळामध्ये बघा असं आहे मॅडम, की आपल्याला काय, तर तुम्हाला आता जसं की हे शिकण्याची एक सवय झालेली आहे. तुम्हाला वाटतं की नाही खरोखर चांगलं शिकता येतं म्हणून तुम्ही जॉईन होता. नाहीतर हो नुसतं सर. तेच, हा, नाहीतर तेच, हा इथे आहे, तो तिथे आहे, तो ह्याचा आहे, तो त्याच्या नवपंचमीमध्ये दीप्तांशामध्ये, ह्याच सगळ्या भानगडी आहेत. हम्म आतापर्यंत अख्खी पुस्तकं तुम्ही वाचली ना, तर तेच आहे. दीप्तांशामध्ये बघा, ह्याच्यामध्ये बघा, त्याच्यामध्ये बघा. एका माणसाने धडधडीत सांगितलं की षोडश वर्ग कम्प्लिटली चुकीचं आहे. आता काय सांगणार? बरोबर आहे. हा, कारण त्याला त्याची चव नाही ना, हम्म असं आहे ना, त्याची चव नाही त्याला. खरंच आहे. आणि तसा हा एक पदार्थ आहे, ऍस्ट्रॉलॉजी मधला एक पदार्थ आहे. नंबर ऑफ क्वालिटीज आहेत, क्वांटिटीज आहेत. तेवढा डीप अभ्यास करायला पाहिजे ना पण. आणि काय करणार मॅडम, कसं आहे माहितीये का, आपल्याकडे स्थितीच अशी आहे. म्हणून नॉर्थला त्यांचे जे नियम आहेत ना, किंवा साऊथला ते फार भिन्न आहेत. साऊथचे जे नियम आहेत ते सुद्धा अतिशय चांगल्यापैकी त्यांनी हे केलेलं आहे. बरीचशी तुम्हाला जी सिस्टम चाललेली आहे ती साऊथ मध्ये आले. आता नाडीचा शोध कोणी लावला, तर साऊथने लावला, हो नॉर्थने नाही लावला. कळलं? त्यांनी असा प्रयोग करून पाहिला की नाही, नाडीमध्ये जाऊया, मग तिथून काय होतं. मग तो अंशात, मग शेवटी निर्यन किंवा सायन, निर्यन मधून तुम्हाला नाडीची निवड करता येते. तर त्यांनी त्याच्यामध्ये ऐन अंश आणलेले आहेत, सायन मध्ये आणले नाहीत. मग नाडीचा उल्लेख करते वेळी मोमेंट जी आहे, तर ती मोमेंट वरती भविष्य कथन कसं करायचं,
कळलं की नाही? बरोबर आहे सर. असा भाग आहे. मग एका अंशाचे 5 भाग करायचे असतात तर त्यावेळेला 12×5 = 60. मग 12 कलेची नाडी कशी असेल, काय होऊ शकतं? मग ते लग्न बघण्यासाठी ती आलेली नाडी, त्याला त्यांनी नावं दिली आहेत. त्या नाड्यांना नावं ते काय मी दिलेली नाही आहेत. आता विचार चाललाय माझा देव किर्लम चंद्रकला नाडी शिकवायचा. ती शिकवा हायेस्ट सर, आहे. जरूर शिकवा. पण ते काय आहे, शिकवायला प्रॉब्लेम असा आहे मॅडम की एक तर मी रेकॉर्डिंग देणार नाही, नोट्स देईल. दुसरी गोष्ट की चालेल ना सर. माझं स्वतःच जे पत्रिका जी मी स्वतः बनवलेली आहे ती अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे. मग लगेच त्याची कॉपी करणार लोक, त्या देवता वगैरे जे आहेत. लोक कसं आहे, कॉपी कॉपी केली मास्टर तरी आहे. ते समजायला पाहिजे ना, वाचता तर आलं पाहिजे कॉपी केल्यावर. ते काहीच करतील. कसं आहे माहितीये का, रस्ते का माल सस्ते में असं करतात. अरे बापरे. पण असं चांगलं नाही सर. आता करणार काय, आपण काय करू शकतो सांगा ना. ते आहे म्हणा, खरंच आहे. आपल्या आता हातात जेवढं आहे तेवढं आपण करू शकतो. तुमची नगरी तर ऍस्ट्रॉलॉजी मधली फार मोठे लोक आहेत. हो. बरं ठीक आहे. सर कोणत्या बोला. सर आता कोणत्या विषयाबद्दल बोललात तुम्ही? नाडी नाडीबद्दल. देव किर्लम चंद्रकला नाडी. ओके. बोला. सर बोलिए बोलिए. लग्नबिंदू 8 आहे आणि मंगळ पण 8 अंशाचा आहे, तर त्याचा परिणाम. बघा, लग्नबिंदू 8 आहे आणि कर्क राशी सुद्धा त्या ह्याच्यामध्ये 8 अंशालाच आलेला आहे. तर त्या ठिकाणी तिथे रास कोणती आहे तर कर्क आहे, ती मेष नाही आहे. मेष लग्न 8 अंशाचा आहे. तिथे जो उपस्थित असणारा ग्रह 8 अंशाचा आहे का तर नाही, तो मोर इफेक्टेड असेल. कळलं का? हा मंगळच आहे ना 8 अंशाचा. नाही, एक मिनिट. लग्नबिंदू म्हणजे मेष, चतुर्थ स्थान हे 8 अंशाचं आहे का? जेव्हा भाव मध्ये काढू तेव्हा माहिती पडेल ते 8 अंशाचं आहे. नाही, ते 5 अंशाचं येत आहे मला वाटतं. मग कसं होणार? ओके ओके. मग ते 5 अंशाचं का आलं, असं पण भाग आहे ना. मग ते 8 अंशाचं आलं पाहिजे होतं ना. हो, इक्वेटर मुळे. हा नाही, इक्वेटर तिकडे येतच नाही. तिथे इक्वेटर येतच नाही. इक्वेटर तूळ राशीच्या खाली आहे. हो, तूळ राशी आहे ते इक्वेटर. बरोबर. आता जसं दक्षिणायन सुरू झालेलं आहे, त्यादिवशी मी चार्ट टाकला होता बघा ना, एक दक्षिणायन कसं कुठल्या याला सीझन मध्ये शिकतो ना, मग तो कुठल्या याच्यामध्ये सुरू झालेला आहे. जेव्हा कर्क राशीतून सूर्य शिवराशीकडे जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला दक्षिणायन सुरू होतं, आणि मकर राशीतून जेव्हा सूर्य हा तिथे कुंभ राशीकडे जातो त्यावेळेला उत्तरायण सुरू होतं. असं आहे. आता उत्तरायण आणि दक्षिणायन, जेव्हा उत्तरायण सुरू होतं त्यावेळेला तीळ दिवस मोठा होत जातो. असं आहे. हो सर. आणि आता दिवस थोडा थोडा लहान होत जाणार. पण तुम्ही जेव्हा इक्वेटरच्या जवळ जेव्हा सूर्य येतो, म्हणून दिवाळीच्या वेळेला दिवस जो असतो त्याचे तास कमी असतात. 12 तासाचा दिवस फक्त 21 जूनला असतो. बरोबर. बर, आता कुंडली बद्दल विचारा. आणखी काय काय तुम्हाला वाटतं, कुंडली कशी असेल, कसं हे करायचं आहे? सर, गुरुपर्यंत आता रवीचा प्रकाश जो आहे तो इकडून केतूमुळे आणि इकडून राहूमुळे पोचू शकत नाही. तर मग तिथे गुरुचं जे तुम्हाला चांगलं फळ पाहिजे, ज्याला आपण म्हणतो एक्सेप्टेड, ते नाही मिळणार. तुम्हाला अवलंबून कशावरती आहे तर दशमाधिपती शनी, बुध हा ग्रह जो आहे तो पराक्रमेश आहे, तो राशीस्वामी आहे, तो षष्ठाधिपती आहे,
आणि लग्नी शुक्र आहे, तो धनेश आहे आणि तो सप्तमाधिपती आहे. तिथे प्रभाव जास्ती सूर्याचा आणि शुक्राचा असेल. शुक्राचा राहील. पण गुरुच्या बद्दल जर बघितलं, मुळामध्ये इथे बघितलं आपण तर धनुराशीमध्येच राहू आहे आणि तिचं पार्टिशन कळलं का? आणि जेव्हा तुम्ही केपलरचं सॉफ्टवेअर मध्ये कुंडली पाहाल ना, तर ती अशी गोल चक्र असतं. हे आपले 12 भाग नाही, 12 भाग नंतर तयार झाले. म्हणून बंगालची पत्रिका जी आहे तर ती आपलं गोल आहे. बंगाल आहे, ओडिसा आहे, त्याच्यावरची जी राज्य आहे तिथे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पत्रिका ही 12 स्थानांची अशी म्हणजे चौकोन नाहीये. मग गोल से चौकोन में हम आ गए और पहले हमारा गोल था तो दुनिया गोल है, इसलिए हमने गोल से शुरुआत की थी, बाद में चौरस में आ गए. असं आहे. या पण गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत ना. बर, आता इथे भाग्य चालणारच नाही असा भाग नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी त्याला भाग्याला सपोर्टिंग कोण असेल, त्याने अपेक्षा कोणत्या ग्रहापासून ठेवावी हा भाग आहे. म्हणजे भाग्यहीन असेल असं नाही. कळलं का? मग भाग्याला सपोर्ट करणार सर बुध राहील का? नाही, भाग्याला सपोर्ट करणारा ग्रह जो आहे तो दशमाचं स्थान जे आहे ते जास्ती प्रभावशाली आहे. शनी, तो शनियुक्त आहे, रवियुक्त आहे. रवियुक्त आहे. म्हणून तिथे प्रभाव त्याचा असेल. अच्छा. त्यांची सिस्टम मी परत सांगणार आपण, पार्टिशन ऑफ साऊथ नोड और नॉर्थ नोड, तिथून तो प्रकाश डिलिव्हर नाही होऊ शकत. एक साधी गोष्ट आहे की त्यांनी ग्रहणावरती फार अभ्यास केलेला आहे. भर जास्ती आहे त्यांचा. येस. आणि ते म्हणतात त्यांच्याकडे अशी पद्धती आहे की बाबा ज्या ज्या वेळेला सूर्य राहूच्या जवळ येतो किंवा राहूपासून पुढे जातो किंवा केतू युक्त होतो किंवा केतूपासून पुढे जातो किंवा केतूकडे येतो, त्यावेळेला त्यांनी तिथे जे काही पद्धती आहे की त्याच्यावरती भविष्य कथन करतेवेळी जातकाच्या जीवनामध्ये होणाऱ्या घडामोडी ह्या त्यांनी कथित केलेल्या आहेत. कळलं का? काय केपलरच्या नोट्स नाही आहेत, नाहीतर मी तुम्हाला दिल्या असत्या. केपलरच्या नोट्स नाही. माझ्याकडे एक सीडी होती, पण आता ती सीडी चालणार नाही. आता सीडीचा जमाना गेला ना. तर माझं अख्खं कॉलेज होतं, म्हणजे सीडी मध्ये कॉलेज होतं, म्हणजे जे याचं जे कॉलेज आहे ना अमेरिकेचं, ते पूर्णपणे केपलर वरती आहे. अच्छा. कॉलेजमध्ये कुठले कुठले विषय शिकवणार तर ते त्याच्यामध्ये सांगितलं होतं. बरं, ठीक आहे. आता आपण जर बघितलं तर चतुर्थाचं फळ कसं मिळेल असा आपण जर विचार केला तर त्या ठिकाणी असलेला मंगळ हा निश्चितच वादग्रस्त आहे. त्याचा अधिपती जो आहे तो चंद्र हा बुधाच्या राशीमध्ये आहे आणि त्या बुधाचा जो भाग आहे तो सूर्याच्या जवळ आहे. म्हणजे त्या ठिकाणी निश्चितच जातकाच्या जीवनामध्ये चांगल्या तऱ्हेचं फलित हे प्राप्त होईल. सप्तमाचं फलित कसं होईल तर सप्तमाचा अधिपती हा शुक्र मेष राशीत आहे, पण तो सूर्याच्या तेजामध्ये आहे. कळलं का? हो सर, आलं लक्षात. म्हणून बऱ्याच वेळेला आपण काही वेळेला म्हणतो तारा अस्त झालाय, गुरु सूर्ययुक्त आहे, तो अस्त आहे. ह्या सगळ्या भानगडी आहेत ना मॅडम, तुम्हाला सांगतो मी. तर माझ्या वडिलांची पत्रिका होती ती साधारणतः 20 फूट लांबीची होती. 20 असा फूट? रोल, असा रोल होता, म्हणजे बंडल होता. त्याच्यामध्ये तसं निवेदन लिहिलेलं असायचं आणि ते मोडी मधलं होतं. बापरे बापरे, खूप जुनं. म्हणजे त्यांचा जन्म 1918 सालचा होता. अच्छा अच्छा. त्यावेळेला तशा पत्रिका बनवायच्या. ते कागद जीर्ण झाले नाही, तुम्ही तुम्हाला आणून दाखवलं असतं. कागदावरती लिहिलं होतं आणि मोडीमध्ये पत्रिका होती. मग त्याच्यात षोडश कुंडल्या वगैरे सगळं होतं सर? सगळं. म्हणून तर लोक काय वेड्यासारखं काही बोलतात की षोडश कुंडलीचा उपयोग नाही, हे नाही, ते तसं नाही.
असं आहे. सर बोला. आता जो रवी जो गोचरीने सिंहराशीमधनं चाललेला आहे, तर भाग्य जन्मस्थ गुरु आहे, त्याचा जरा प्रकाश जाईल ना, म्हणजे आता भाग्यस्थानाची शुभफळ मिळू शकतील का त्याला आता गोचरीने? हा, त्याला मिळेल ना, गोचरीने मिळू शकेल. मग असाच विचार करायचा आहे तुम्हाला. जेव्हा एखादा ग्रह मुळात फळ देणार नसेल तर त्यावेळेला तो ट्रान्झिटमध्ये त्याला फलादेश मिळतो. आता तुमच्या हा प्रश्नावरती मी तुम्हाला उत्तर देतो. आता मगाशी आपण जेव्हा विचार केला की ह्याचं वय ज्या वेळेला 14 वर्ष होतं त्यावेळेला मंगळावरून शनी चालला होता, बरोबर आहे की नाही? हो हो, बरोबर. मग त्यावेळेला समजा आता सूर्याचा ज्या बाबतीमध्ये गुरुचा विचार करते वेळी त्याला केव्हापासून प्रयत्न करायला हवेत, तर त्या ठिकाणी जेव्हा सिंह राशीमध्ये सूर्य आता येणार आलेला आहे, जर एखाद्याने विचारलं आपल्याला की मला एखादा नवीन भाग्याचा जो काही फलादेश आहे तो कधी प्राप्त होईल, तर तुम्हाला ह्या महिन्यापासून ते तुळेला रवी जाईपर्यंत निश्चितच त्याच्या जीवनामध्ये त्या मूळच्या ग्रहाला तिथे चांगल्यापैकी एनर्जी प्राप्त होऊन तिथे फलादेश मिळेल. कळलं? अच्छा अच्छा अच्छा, बरं बरं. म्हणजे गोचरीने. बघा, परत गोचर. सांगतो तुम्हाला, जेव्हा तुम्ही हो भाग्यासंदर्भातला विचार करता तर त्यावेळेला तुम्ही काम करायला, काम शोधायला, नवीन जीवन बनवायला, नवीन भाग्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करता ना. का चौथ्या हो हो. वर्षी आई पत्रिका घेऊन येईल आणि सांगेल की तुम्ही असं बघा म्हणून? असं चालेल का? नाही नाही चालेल. नाही. वयाचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्ही कधी विसरता कामा नये. मग तो कुठे नोकरीला जाणार आहे, तो कशा क्षेत्राशी संबंधित आहे, त्याच्यात कार्य कधी होणार आहे, हा सगळा भाग जो आहे तो तुम्ही बघितला पाहिजे. अच्छा अच्छा, बरं बरं. आता तुमचं लग्न कोणतं आहे मूळ माझं पत्रिकेतलं? मेष माझं मेष लग्नच आहे. हा, मग आता तुमचं ऋषभ लग्न समजा सायनमध्ये येत असेल हा. आणि त्या दरम्यान तुमच्या जीवनातील घडामोडी ह्या ज्या आहेत ह्या एप्रिल मे जून मध्ये झालेल्या आहेत का? एप्रिल मे जून, हो हो, बरेच घटना घडतात तशा. घडतात Yes. घडतात. मग त्यावेळेला तुमचा जो विवाह आहे तो ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दरम्यान तिथे झालेला आहे का? साधारण 29 जून झालेला आहे. 29 जून 29 जून. 1997. जमला कधी आणि झाला आणि जमला? जमला तो महिन्यापूर्वी जमला. हा, म्हणजे मे नाही, महिन्यामध्ये. एप्रिलमध्ये जमला. एप्रिलमध्ये मग मी जमला. तुम्हाला आता सांगितलं तुम्हाला की एप्रिल मे जूनच्या एप्रिलमध्ये दरम्यान जमला, झाला. बरोबर. हो हो हो. असं असं काढायचं असतं. 8 काढलं. एप्रिलला तो हे झालं होतं, साखरपुडा झाला होता आणि 29 जूनला विवाह झाला. म्हणून मी तेच तुम्हाला सांगितलं की तुमचा जे काही जीवनातील घटना ज्या आहेत त्या एप्रिल मे जून मध्ये झाल्या का? हो, झाल्या झाल्या बस, झाल्या. इट इज कन्फर्म. म्हणजे सायनप्रमाणे तुमचं लग्न हे ऋषभच आहे. अच्छा. कळलं? हा सर्वसाधारण विचार करता आला पाहिजे. बरं बरं, ठीक आहे सर. सर सर छान मी सांगितलं. विचारू? हा, बोला बोला. सर माझं लग्न 3 अंशाचं आहे, वृषभ लग्न. मग ते सायन मध्ये मेष मध्ये नाही येतं मग? नाही नाही, सायन नाही, मध्ये मेष मध्ये कसं आहे? तुम्ही निधन तीन मध्ये जाऊन अंशाचं. सायनला पुढे गेलं तर तुम्हाला ते 26 अंशाचं लग्न आहे ऋषभेला. 23 आणि 3, हा, 26 अंशाचं लग्न आहे ऋषभेचं. 26. ओके 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 सर, तेच विचारायचं. म्हणजे ते वृषभ झालं ना? हो. ओके ओके सर, थँक्यू सर. जर ते मेष मध्ये असतं ना मॅडम, तर आपण मग ऋषभमध्ये गेलो. पण त्याला सुद्धा टॉलरन्स बघितला पाहिजे आपल्याला. कळलं का? असं आहे. आता जर सर समजा आणि ते ऋषभ. हॅलो, बोला बोला. कुंडलीमध्ये जो जन्मचा सूर्य असतो, गोचरीने समजा एखादा ग्रह तिथे गेला त्याचंही मग शुभफळ मिळतं आपल्याला त्या गोष्टीचं? नक्कीच, एवढ्या पत्रिका आम्ही शिकवल्या तेव्हा तुम्ही नव्हता, त्याला तुम्ही गैरहजर होता. विसरला असेल. विसरला असेल. हा, कदाचित मी विसरलो होते. विसरलं. नाही, तुम्ही केवढ्या पत्रिका आम्ही शिकवलेल्या आहेत. सूर्यदेव सिद्धांत शिकवलेला आहे, विधिलिखित शिकवलेला आहे, त्याच्यामध्ये सगळ्या पत्रिका मांडल्यात ना. सकाळचा जन्म असेल, दुपारचा जन्म असेल तर काय फलादेश मिळतो, कोण ग्रह कुठल्या ग्रहाच्या सोबत आहे,
अहो लोकांनी काय केलं म्हणजे हे अस्त मध्ये ना सगळी वाट लावून टाकलेली. त्यांनी तेच फक्त भेटलेलं आहे. वक्री आहे, तो मार्गी आहे, तो स्तंभी आहे. स्तंभी असल्यामुळे तुमच्या जीवनात काही होणार नाही, तुम्ही असेच राहणार, असं शाब्दिक लिखाण आहे. कळलं का? असंच आहे सगळीकडे सर, असंच आहे आता सगळीकडे. माझ्या स्वतःच्या पत्रिकेमध्ये शनी स्तंभी आहे, तर मी काय स्तब्ध आहे का बावळट आहे? काय वाटतं माझ्यावरून? मग लगेच गेल्यानंतर नाही, तुमचा शनी जो आहे ना तो स्तंभी आहे जन्माच्या वेळेला, तुमच्या जीवनात काही होणारच नाही असं सांगतात लोक. मराठी सर पंचांगा. हा बोला काय. सर थँक्यू, हे सगळं क्लिअर करतात. देवा खरंच हा? खरंच हे क्लिअर करतात. थँक्यू सर. नाही, हो इट इज सर, हो. फॅक्ट. व्हॉट आय एम टेलिंग इट इज नॉट बोगस, इट्स अ फॅक्ट थिंग. आता उद्या समजा माझ्या पत्रिकेमध्ये शनी स्तंभी आहे, ऍग्री विथ यू. पहिली गोष्ट म्हणजे पंचांगामध्ये, आपल्या मराठी पंचांगात स्तंभी ग्रह लिहिला जातो का, हा पहिला वाचून सांगणे. गुजराती याच्यामध्ये स्तंभीचा विचार केलेला आहे, पण फलादेश समजा माझा झाला तर स्तंभी ग्रह माझा राशीस्वामी आहे, माझा धनस्थानामध्ये शनी आहे, तो स्तंभी आहे. तुम्ही आयुष्यभर कंगाल राहणार, कधी धन मिळणार नाही तुम्हाला, असे सांगणारे लोक आहेत की नाही? आहे चव्हाण मॅडम? कुठे गेल्या? आहे. काय म्हणायचं आहे स्तंभी? Oh my God. काय हा सर, आजकाल दिलासा देण्यापेक्षा घाबरवून सोडण्यामध्ये जास्ती स्वतःला ते हुशार समजतात ज्योतिषी. नाही ठीक आहे, हरकत नाही, पण शेवटी काय माहिती आहे का बघा मॅडम, की लिहिणाऱ्याला सुद्धा काहीतरी हे पाहिजे ना, की स्तंभी ग्रह म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये हे होणार नाही. कसं आहे, एखादी ग्रह जी आकाशगंगा आहे, तर त्याच्यामध्ये ऑर्बिटमध्ये तो ग्रह सूर्यापासून किती अंतरावरती आहे, तर त्याचं स्तंभीकरण हे निश्चित आहे. आणि प्रत्येक ग्रह हा स्तंभी होऊ शकतो, नाही होणार असं नाही. पण आम्ही सांगितलेलं आहे की कक्षेच्या पलीकडचा ग्रह जो आहे तो मंगळ, शुक्र, मंगळ, शनी आणि गुरु हे 3 ग्रह थोडे जास्ती काळ स्तंभी होऊ शकतात, पण दरवेळेला मंगळ होईल असं नाही. तो जर पुढे गेला त्याच्यापासून 8व्या राशीमध्ये, मंगळ हा 3 वर्षानंतर त्याच्या 6व्या राशीमध्ये जातो, 3 वर्षानंतर, त्याच्या अगोदर नाही जात. हे खगोल तुम्हाला माहिती असायला हवं. कळलं का? तुम्ही आवर्जून बघा की ज्या वेळेला तिथे मंगळ जेव्हा एखाद्या सूर्यापासून जो तो 6वा असेल, तर इट विल टेक 3 इयर्स. 3 वर्षानंतर तो झालेला आहे. कारण त्याचा प्रवासच असा आहे की सूर्याच्या पुढे, सूर्याच्या मागे, सूर्याच्या पुढे, सूर्याच्या मागे, असं करत 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 तो सूर्याच्या पुढे जेव्हा जातो त्यावेळेला तो तिथे वक्री होतो. मग पुढे तो निसटून जातो आणि नंतर पुन्हा त्याला सूर्याच्या संबंधामध्ये जेव्हा षष्ठ स्थानात येतो सूर्यापासून, त्याला पुन्हा वक्री होतो, परत मार्गी होतो, परत वक्री होतो. आणि म्हणून अशा करता 180 दिवस तो एकाच राशीमध्ये तिथे वास्तव्य करतो. कारण का, की तो जी वृश्चिक रास आहे ती कक्षेच्या पलीकडची आहे. असं आहे. हे लिहिलं नाही आणि फेकमफेक जास्त लिहिलेले आहे. हा इथे असेल तर तो तसा होईल, तो तिथे असेल तो असा. सर आता या पत्रिकेमध्ये गोचरीचा रवी सध्या सिंहेला आहे, पण हा गोचरीचा रवी जेव्हा धनुला येईल त्यावेळेला त्या ठिकाणी राहू आहे, तर मग फलादेश कसा द्यायचा? नाही, मग फलादेश थोडासा कठीण आहे. त्या जातकाच्या जीवनामध्ये पर्टिक्युलर तुम्हाला सांगितलं पाहिजे की या ठिकाणी हा डिसेंबर महिना असेल, त्या ठिकाणी तुम्हाला काही ना काहीतरी संकट येणार. आता थोडस मॅडम थांबवतो. बघा, ह्या पत्रिकेमध्ये सुद्धा मंगळ जो आहे ना तो रवीच्या षष्ठ स्थानात आहे की नाही? मग त्याची पोझिशन काय असेल? जसं त्या मॅडम म्हणाला की 8 अंशाचा आहे, पण तो रवीच्या षष्ठ स्थानामध्ये आहे. मग तो जेव्हा तुम्ही ही पत्रिका उघडून पाहाल त्यावेळेला 1993 सालची, तर त्यावेळेला तुम्हाला कळेल की खरोखर हाच मंगळ दीर्घकाळ हा वक्री मार्गी तिथे प्रदर्शित झालेला आहे का.
बघा तुम्ही तपासा पत्रिका. हो, वक्री झालेला आहे तो. नाही पुढे तुम्ही आता क्लास संपल्यानंतर हा. पर्टिक्युलर ह्या डेटकडे जा आणि किती 6 महिने तुम्ही 180 दिवस पहा. हो, आता 6 महिने म्हणजे तिथे सूर्य जो आहे तो कोणत्या राशीत आहे, तर फेब्रुवारीतला जन्म आहे का मार्च मधला आहे, बघा तुम्ही. फेब्रुवारीतला. हा 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 मग फेब्रुवारीतला. मग फेब्रुवारी पासून जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी मंगळ हा साधारणतः 6 महिने किंवा 5 महिने हा तिथे कर्क राशीमध्ये तुम्हाला आढळेल का, बघा. जोपर्यंत रवी त्याच्या योगात जाणार नाही तोपर्यंत मंगळाला तो गती देणार नाही. अच्छा. हा येस, तो गती देणार नाही. आता बरोबर आहे. मग रवीला तिथे जाण्यासाठी किती महिने लागतील, हा एक साधारण आपण विचार करूया. एक सिंपल लॉजिक. हाऊ लॉंग, किती काळ, कालावधी एक आपण जर काढलं समजा, तर त्या ठिकाणी पहिल्यांदा तुम्ही बघायचे की मकर राशीमध्ये जेव्हा सूर्य होता त्यावेळेला मंगळ हा वक्रीच होता. ज्या वेळेला रवी धनुराशीमध्ये होता त्यावेळेला सुद्धा मंगळ वक्रीच होता. पण सायनमध्ये शोधा, निर्णय नाही. हा हा. कळलं? मग तो तिथेच रेंगाळणार आहे. कुठपर्यंत तिथे जाणार आहे, तर जोपर्यंत मग रवी हा एप्रिल किंवा मे महिन्यामध्ये वृषभ आणि मेष राशीला येत नाही तोपर्यंत मंगळ रेग्युलराईज होणार नाही. अच्छा. एखादं डॉक्युमेंट रेग्युलराईज होतं की नाही, हा हा. मग तसंच परिस्थिती आहे. दिस इज द फॅक्ट इन ऑर्बिट. हम्म. नाही तर नुसतं ज्योतिष शिकायचं आहे आणि वही घरी जायचं आहे, तसं नाही जमत. म्हणजे मंगळाच्या पाठीमागच्या तिसऱ्या सर एक राशीत विचारू जेव्हा रवी येईल त्यावेळेला मंगळाला तो पुशअप करेल, असंच ना? रेग्युलर होईल. हा, म्हणजे वक्रीचा मार्ग होईल तो. हा म्हणजे रेग्युलर होईल. हा हा. आता मला एक सांगा, तुमच्या घरी पंखा आहे त्याला रेग्युलेटर आहे की नाही? हो, वाय विसेज रेग्युलेटर. रेग्युलेट मग करतो तो स्पीड तो त्याचं. रेग्युलेट स्पीड स्पीड हा कंट्रोल हा. करतो ना. बरोबर आहे. इट्स रेग्युलेट. पण तो रेग्युलेटर आहे. अच्छा, आलं लक्षात सर. येस. थँक्यू सो मच. सर एकदम एक छान विचार क्लिअर कळलं. बोला, कोण बोलत होता आता? बोलते सर. बोला 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 मॅडम. सर आता गोचरीचा केतू कन्येत आहे आणि तो 13 अंशावर आहे. आता या जातकाच्या पत्रिकेमध्ये कन्येमध्ये जन्मस्थ चंद्र 21 अंशात आहे आणि गुरु सप्तमात आहे. आता रवी जो कन्येमधून सिंहेमधून कन्येमध्ये सरकेल तेव्हा तो 13 अंशाच्या पुढे येईल. 13 अंशाच्या पुढे येईल तेव्हा तो चंद्र आणि गुरु यांना तो फोकसमध्ये आणेल किंवा त्यांना तो बळ देईल असंच म्हणावं लागेल ना, कारण आपण एरवी 90 अंशाचं सांगतो. तुम्ही पहिलं तुमच्या प्रश्नावरती उत्तर देतो. कन्येचा केतू आहे हा निर्यन मधला आहे आणि तो किती अंशाचा आहे, तर सायन मध्ये तो सीमेत आहे का हे पहिला तपासलं पाहिजे. चव्हाण मॅडम जरा काढा सायन मधला आजचा केतू कुठे आहे, तो त्या ठिकाणी उत्तरेमध्ये आहे का? तुळेत आहे, तुळेत. तुळेत आहे सायन मधला. मग तो नंतर कन्येमध्ये येणार आहे. आता आपण या विषयाकडे कॉन्सन्ट्रेट करूया. आता जर समजा मॅडम आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की एखादा सूर्य, त्यांनी जोशींनी प्रश्न विचारला होता ना की एखादा सूर्य पंचम स्थानातून जाताना, षष्ठ स्थानातून जाताना सप्तम स्थानाच्या गुरुला फळ देईल का, हा प्रश्न त्यांचा होता. बरोबर आहे. आता जर गोचरीने तूळ राशीचा शुक्र केतू हा जर तिथून प्रवास करत असेल आणि त्या दरम्यान ज्या वेळेला रवी तिथे येईल तर त्यावेळेला त्या गुरुला काही फायदा होणार नाही. आता किती अंशावर आहे म्हणाला मॅडम केतू सायनचा? 18.
18. ओके. म्हणजे 18 आणि 12 अंश चालायला किती वेळ लागेल? 15 गुणिले 12 करा, 180 दिवस. हा हा. हे 6 महिने लागतील ना. खाली जाईल, बरोबर. असं आहे. कळलं? मग आता म्हणजे आपण तुमचा प्रश्न आहे, निर्याप्रमाणे विचार. नाही, तुमचा जो प्रश्न आहे तो व्हॅलिड आहे. त्याच्यावरती फक्त केतू जर तिथून जेव्हा गुरुचं अपेक्षित फळ पाहिजे का, तर नॉट हा पॉसिबल. हा. नॉट पॉसिबल. बरोबर. मी सगळ्यांना एक विनंती करेन, क्लास संपल्यानंतर किंवा उद्या हीच पत्रिका तुम्ही सायनमध्ये बनवा आणि ह्याच मंगळाला तुम्ही पुढचे 6 महिने किंवा 4 महिने पहा त्याची स्थिती काय असेल. तेव्हा तुम्हाला संपूर्ण त्या ऑर्बिटचा अंदाज येईल की हा मंगळ सायनमध्ये सुद्धा तिथे अजून 4 महिने होता का. आता हा जन्म फेब्रुवारीतला असेल तर फेब्रुवारी अधिक 4 केले तर 2 अधिक 4 म्हणजे जून महिन्यापर्यंत तिकडे होता का तपासा. किती वेळ लागतो? नाही का? बघा, हे मॅथमॅटिक्स आहे. मी काय फळा घेऊन तुम्हाला तिथे शिकवत बसलेलो नाही. फळा आपण वापरलाय का कधी? आपलं गणित बोटावर आहे. सर नमस्कार. नमस्ते बेटा. सर कर्केत आहे ना 93 मध्ये 19 ऑक्टोबर पर्यंत कर्केत वक्री होता मंगळ. त्याच्यानंतर मार्गी झालेला आहे. मार्च महिन्यामध्ये पण कर्केतच आहे. एप्रिल, सर मी एप्रिल लावते. हा, 1 मिनिट. मी जून लावलं तरी सुद्धा सर मंगळाचं मी ते जे चेक करत होती, पण ते जून पर्यंत नाही जात आहे. 29 एप्रिल पर्यंत कर्केतच आहे मंगळ. मग जूनला कुठे आहे? सिंह राशी. मग त्या ठिकाणी तो आला कधी आणि राहिला कितपर्यंत? मी काय सांगितलं होतं बेटा, असं आहे सर की 6 महिने धनुराशी, झाले ना, म्हणजे हे 1 आपण मिनिट, लेट मी हा हा कम्प्लीट फर्स्ट. फेब्रुवारी, मार्च, धनुराशीमध्ये जेव्हा सूर्य होता त्यावेळेला जो मंगळ आहे तो कर्क राशीमध्येच असणार. तर डिसेंबर 1993 92 तिथं चेक कर. डिसेंबर मध्ये पण सर 27 डिग्री आहे मंगळ कर्केचा, म्हणजे नोव्हेंबर मध्ये असेल सर. तेच सांगितलं म्हणून मी सांगितलं 6 ना महिने मी मागे की कॅल्क्युलेट, बरोबर आहे सर तुमचं. अरे बाबा 6 बाबाचं महिने गणित पाठ आहे. मला कधी फळा लागला नाही का, मी कधी पेन नाही घेतला हातामध्ये. बरोबर आहे सर, बरोबर आहे, बरोबर आहे सर. कळलं? गणित आज कुठलंही असेल तरी सुद्धा सगळ्यात कठीण गणित मी सांगतो, जो कोणी मनुष्य इंजिनियर असेल तर जगातलं सगळ्यात कठीण गणित जे आहे ते घन पद्धतीचं आहे. जे तुम्ही रॉकेलचं गॅलन असतं ना, ते 1 लिटरचं गॅलन, 5 लिटरचं, 20 लिटरचं, त्याच्यामध्ये माप बनवायचं जे गणित आहे ते एकदम कठीण आहे. त्याच्यापेक्षा कठीण गणितच नाही कुठलं. हे गणित तर एकदम सोपं आहे. बर, आणखी काही? आता जायचं आहे, मुकेश भाऊना क्लास द्यायचा आहे, त्यांना वाट पाहायला लावायची नाही. बोला, लोकांना कळले की नाही पहिला हे बघा. सर मी एक विचारू का? हा विचारा ना, का ना, विचारा. हा हा, नमस्ते सर. नमस्ते. सर आता आपण हे जे रवीच्या ह्याच्याबद्दल बोलतोय, तर आता ज्या व्यक्तीचा, म्हणजे आता आपण म्हटलं की राहू केतूमुळे तो पडदा पडतो आणि रवीची किरणं तिथे पोहोचत नाही. मग अशा केसमध्ये जर एखाद्याचा गुरुच हा सिंह राशीत असेल आणि रवी जेव्हा सिंह राशीतून जातो, तर त्याच वर्षी म्हणजे गोचरीप्रमाणेच फक्त त्या व्यक्तीला त्याचा बेनिफिट भेटेल. मग तो कम्पेअर टू इतर ह्याच्यापेक्षा हा जास्त प्रमाणात असेल की सिंह राशीतून रवी पण जातोय आणि गुरुवर्ण पण जातोय, असा विचार हो करायचा का? नक्की. आता ज्या वेळेला प्रभाव जो असतो ना मॅडम, आता सिंह राशीचा प्रभाव बघितला तुम्ही, तर ज्या वेळेला मिथुन राशीला सूर्य येईल, कळलं की नाही, तर त्या दरम्यान सिंह राशीच्या गुरुला एक तेज निर्माण होईल.
आणि अशा वेळेला जेव्हा ग्रह, तुम्ही सर्वतोपरी चक्र शिकलात का माझ्याकडे? हो सर. मग जेव्हा आपण उल्लेख केला होता की ग्रह हा हळूहळू अतिचारामध्ये जातो, त्याची गती वाढते, म्हणून तुम्ही नेहमी पंचांग पहा. जेव्हा गुरु तुमचा म्हणा, तुम्ही आता सीमेबद्दल बोलताय, तर मिथुनेला जेव्हा सूर्य येईल त्यावेळेला त्या ग्रहाची गती ही वाढेल. जी गती रेग्युलर असेल त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये वाढ होईल. गॉट इट? बूस्ट. येस सर. येस. हे नियम तुम्हाला पाठ करणं, शिकणं अत्यंत आवश्यक आहे. अदरवाईज यू आर नॉट गोइंग टू ए प्रॉपर ऍस्ट्रोलॉजर. येस सर. थँक्यू सर. योग्य ज्योतिषी बनण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञानामध्ये भर घालणं अत्यंत आवश्यक आहे. नाहीतर असंच ज्योतिष करा आणि लोकांना काही सांगू नका, सब अच्छा होने वाला है, कोई चिंता मत करो, आपकी कुंडली आपको बहुत बेहतरीन कुंडली है, बहुत बड़ा राजयोग है आणि मनुष्य झाडू मारतो. तुम्ही जे बोला. कुंभेच्या शनीबद्दल बोलला ना, तर त्याच्यावर एक छोटासा एक अभ्यास मी पण करत होते. तर त्या दरम्यान एक असं म्हणजे मी निश्चितच कमीच पाहिले ते, पण कुंभेचा शनी जात असताना म्हणजे आधी गुरु जातो आणि त्यानंतर शनी जातो. तर त्या केसमध्ये कुंभेचा शनी असताना जर व्यक्तिगत जर पाहिलं अशा वेगवेगळ्या म्हणजे नॉर्मल माणसांच्या पत्रिकेत, तर त्या दरम्यान डेफिनेटली स्पिरिच्युअल लेवलला किंवा इंटेलेक्च्युअल लेवलला अतिशय सुंदर फळं मिळालेली आहेत त्या लोकांना, म्हणजे असं पाहण्यात आलेलं आहे. तर हो. खरोखरच तुम्ही जे सांगितलं खूप छान सांगितलं सर. एक तर पहिली गोष्ट असं आहे मॅडम की शनी आणि गुरुची युती ही कुंभ राशीमध्ये होते का, हा एक भाग आहे. येस सर. बरोबर आहे. आता मकरेला गुरु शनीची युती झाली होती, हो धनु राशीमध्ये झाली होती. हो. कुंभेला झाली का? तेव्हा नाही. गुरु तेव्हा नाही, मी सांगू मला मध्ये काही ऑब्जेक्शन नाही, पण आपल्याला चांगलं शिकायचं आहे, बाकी काही नाही. मला काय तुम्हाला कमी लेखायचं नाहीये. पण तरी सुद्धा एक अभ्यास ह्या वृत्तीने तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी कुंभेला युती होईल का, झाली का, नाही झाली. गुरु लगेच पास ऑन झाला. येस सर. आणि त्याच्यानंतर ह्या दोघांची जी युती आहे ही धनु मकरेला झाली, ऋषभ आणि मेषेला झाली, कन्या आणि सिंहेला झाली. अशी युती अग्नी आणि पृथ्वी तत्वामध्येच होते. कळलं का? क्वचित, अगदी क्वचित एक मला वाटतं 30-35 वर्षात का 36 वर्षानंतर ही तुळेला आणि कन्येला शुक्राची युती ही साधारणतः 1981च्या दरम्यान झाली होती. पण फॉर फ्यू डेज, अतिशय कमी दिवस. सर 80 मध्ये सिंहेला होती गुरु शनी. मग त्याच्या 81ला कन्येमध्ये झाली. हा, कन्येमध्ये पण आहे, कारण कन्येमध्ये पण गुरु शनी आढळतो आणि सिंहेमध्ये पण पाहिलं नाही. बरोबर. त्याच्यानंतर 2002ला झाली, 2001ला झाली. कळलं का? आणि ती ऋषभेला झाली आणि मेषेला झाली. सर एक विचारू का? हा बेटा बोल. सर हीच पत्रिका आहे ना 9 फेब्रुवारी 93. सपोज की आपण 92च्या सप्टेंबरचा याचा जन्म पकडला, सपोज 13 सप्टेंबरला कर्क राशीत मंगळ आलेला आहे आणि तो 29 एप्रिल 93 पर्यंत तिथेच आहे, वक्री मार्गी म्हणजे 26 डिग्री पासून तो वक्री होतोय, पुन्हा मार्गी होतोय. मग सर अशा पत्रिकेमध्ये जर अशी एखादी पत्रिका आली, मग आपण हे जे आपण फलकथन करतोय, तर तुम्ही जसं म्हणताय की सूर्य आणि ट्रान्झिट बाकी पण चेंज झाले असतील, जसा गुरु चेंज झाले आणि बाकी ग्रह, तर सर ते कसं करायचं? म्हणजे मंगळावरती फोकस करायचा का जास्त? मी पहिल्या स्टेपलाच सांगितलं होतं की इथे मंगळ जो आहे तो त्या ठिकाणी त्या व्यक्तीला उपयोगाचा नाही. हे मी लेक्चर आरंभ करतानाच सांगितलं होतं. सर या पत्रिकेसाठी नाही, मी सपोज म्हणते की सपोज सप्टेंबरचा जन्म असतात तर काय करायचं, की 6 महिने मंगळ जन्मानंतर इथेच आहे. तरी सुद्धा एक मिनिट, व्हेन यू आर कॅल्क्युलेटिंग अबाउट द सायन्स सिस्टम, देन ओनली यू हॅव टू प्रिडिक्ट लाईक दिस ओनली, दॅट्स ऑल. ओके, म्हणजे सूर्याचंच गणित करायचं आपल्याला. मग
आपण ओके जे काही शिकतो उद्या नाडी शिकायला गेलं तर सर मी मला सांगू नियोजन तुम्हाला सर हा मी बेटा सांगू मी आम्हाला म्हणजे फलकथन तर नाही शिकवलेलं पण 1 डिग्री इक्विव्हलंट टू 1 इयर 1 डिग्री इक्विव्हलंट टू 1 इयर असं करून प्रत्येक ग्रहाला पण चालू त्याच्यामध्ये खूप नाही क्लिष्ट होऊन जातं सर नाही क्लिष्ट नाही. इट इज बरं नॉट द सिस्टम. इट्स अ टोटली रॉंग सिस्टम व्हॉट यू आर सेइंग. हा आणि तुम्ही आता जे म्हंटल की सूर्य टच करायला पाहिजे प्रत्येक ग्रहाला प्रश्नच नाही. ते तर रिझल्ट एव्हरी सूर्य सिद्धांताप्रमाणे पण मिळणारच राईट ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे कळलं सर थँक्यू फाईन. चला आता अभिप्राय चव्हाण मॅडम नाव स्टार्ट द. हो सर नेहमीप्रमाणे छान झाला क्लास आणि पूर्णपणे का सर काय हसताय आता तुम्ही नेहमीप्रमाणे म्हणणार म्हणजे नेहमीप्रमाणेच झाला चांगलाच झाला छानच नाही झाला नाही क्लास आता काय माहितीये का एक मिनिट. जेवण कसं वाटलं. नाही नाही नेहमीप्रमाणे ठीक होतं. नेहमीप्रमाणे छान कारण तुमचे क्लास नेहमीच चांगले होतात त्यामुळे जास्त किती सांगणार आणखी खूपच छान. आणि रवीच्या भ्रमणावरून मागे पुढे जे काही ग्रह असतात ते रवी कसं फलित देतो ग्रहांना कसं बळ देतो तेही चांगलं कळलं आणि गोचर कसं लावायचं सायन कुंडली प्रमाणे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं. कुंभेचा शनी काय काय करतो तेही सांगितलं. तसंच देवकेरलम चंद्रकला नाडी ही पण घ्या ही विनंती करते. आणि सुंदर सर खूप छान झाला क्लास. थँक्यू खूप धन्यवाद थँक्यू. धन्यवाद. हा हळदणकर मॅडम व्हॉट अबाउट यू. हा सर हो सर बोला. पत्रिका मी नेहमीप्रमाणे असं काही म्हणणार नाहीये पण प्रत्येक वेळेला काहीतरी नव्याने आणि नवीन एखादा विचार घेऊन तुम्ही पत्रिका फुलवत असता. आजच्या पत्रिकेमध्ये सूर्य शनी शुक्र बुध हे सूर्याच्या म्हणजे शनी बुध शुक्र हे सूर्याच्या जवळ असल्यामुळे ते त्याला आयुष्यामध्ये कशा पद्धतीने चांगली फळं देतील हे सांगत असतानाच राहू आणि केतू हे दोन्ही ग्रह मंगळ चंद्र आणि गुरुला कक्षेपलीकडे किंवा कक्षेच्या बाहेर टाकून त्याचं फळ कसं देत नाही याच्याविषयी प्रकाश चांगला टाकला. आणखी एक गोष्ट असं मला आज तरी नमूद करावंसं वाटतंय की आता जसं मी शंका विचारली होती की केतू जेव्हा तुळेतून कन्येत आता आलेला आहे पण प्रत्यक्षात तो अजून तुळेतच आहे. अजून तो तुळेतून बाहेर पडलेला नाही सायांवरून. तर मला असं एक म्हणावंसं वाटतं की जेव्हा निर्यनमध्ये आपल्याला एखाद्या समस्येचं उत्तर सापडत नाहीये की आपला हा प्रॉब्लेम कधी क्लिअर होणार आहे. आता समजा एखाद्या जातकाचे बरेचसे ग्रह सप्तमात येऊन बसलेले आहेत आणि सूर्याबरोबर बसलेले आहेत त्यामुळे त्याला गेली 17-18 वर्ष खूप चांगली फळं मिळत होती कारण तेव्हा तो तिथे नव्हता. पण आज तिथे जर राहू किंवा केतू सारखा ग्रह सूर्याबरोबर इतर ग्रहांच्या सोबत येऊन बसला आणि सायनप्रमाणे जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्या गोष्ट ही लक्षात येईल की जोपर्यंत केतू ते 30 अंशाचं चौकट ओलांडून पुढे जात नाही आणि रवीचं पुनरागमन तिथे होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्याचं आयुष्य पूर्ववत झाल्यासारखं होणार नाही. हा एक खूप मोठा प्रकाश किंवा एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही सायनच्या ह्याच्यातून केपलर मधून दिला. म्हणजे आपली पारंपरिक पद्धती आणि वेस्टर्न लोकांची सायन पद्धती केपलरची पद्धती याच्यात सुद्धा आपल्याला डोळसपणे जर आपण बघितलं की आपलं उत्तर समस्येचं मूळ कुठे आहे तर त्याची उकल आपल्याला केव्हा मिळेल तर ही खरोखर एक निरीक्षण करण्यासारखं तंत्र तुम्ही आज शिकवलं. खूप चांगलं वाटलं आणि बाकी नेहमीप्रमाणे तुम्ही सूर्य धरून सूर्याच्या आगमनाने कसं प्रत्येकाला प्रकाशात आणून समस्याचं निराकरण कसं होतं हे तुम्ही सांगितलं
हे खूपच चांगलं झालं. आणि पत्रिका चांगल्या पद्धतीने सर समजली. आणि वेगळ्या पद्धतीने सुद्धा पडताळून पाहिल्या पाहिजे याच्याविषयी हे मिळालं. आणि सर मला हे सांगायला आनंद वाटतो की तुम्ही गेले काही दिवस खूप वेगवेगळ्या पद्धतीने सगळं शिकवताय. पंचपक्षी आहे, आरूढ लग्न आहे, सूर्य सिद्धांत आहे, जैमिनी आहे. तर या सगळ्यांचा सगळ्यांना सोबत घेऊन मी तर अलीकडे असं करते, सगळ्या पत्रिका कुंडल्या मांडते, आरूढ मांडते, का ह्याची पंचपक्षीची मांडते. आणि त्याच्यातून त्या संकलन करून उत्तर शोधणं हा पण एक जिज्ञासू ह्याचा प्रयत्न चालू आहे सर. तर हा सगळा अँगल तुम्ही आम्हाला देताय हे खूपच कौशल्याचं आणि धाडसी काम आहे तुमचं, की सगळ्यांना एवढ्या विद्यार्थ्यांना घेऊन तुम्ही एवढं चांगलं नॉलेज देताय. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. धन्यवाद. आता कसं आहे मॅडम, थोडक्यात तुम्हाला सांगतो की आपण मंगळावरती ह्या वेळेला भरपूर चर्चा केली. हो. आता हा मंगळ एवढे दिवस वक्री का होता हे मी तुम्हाला आज प्रात्यक्षिक सांगितलं, हो नाही का? आणि हो तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तपासू शकता की त्यावेळेला तो निर्णय मधला पण मंगळ आणि सायन मधला पण मंगळ 180 दिवस तिथे त्या राशीमध्ये वास्तव्य करणार म्हणजे करणार. आता त्यानंतर जर आपण बघितलं तर पुढच्या ह्याच्यामध्ये कन्या राशीमध्ये हा मंगळ जास्ती दिवस राहील आफ्टर 3 years. हा. ओके. एकदा असं होतं की माझा पार्ल्याला क्लास होता पार्लेश्वर मंदिरामध्ये, आपल्या विले पार्ले. तर तिथे एक व्यक्ती म्हणजे लेक्चर देत होते. तर ते म्हणाले की लोक म्हणाले पाऊस कधी पडेल. तर ते म्हणाले आता मंगळ राशांतर झाल्यानंतर पाऊस पडेल. मी म्हटलं की राशांतर मंगळाचं डिसेंबर महिन्यामध्ये आहे, तर पाऊस डिसेंबर मध्ये येईल का? आणि त्यावेळेला महिना चालू होता मे. म्हणजे कधी कधी आपल्याला ग्रहस्थिती माहिती नसते आणि आपण व्याख्याते म्हणून जातो आणि त्यावेळेला अशी लोकांची निराशा होते. तर म्हणून मी हा विषय शिकवला. तर त्यावेळेला पार्लेश्वर मंदिरामध्ये आम्ही एक व्याख्यान लोकांना बोलवायचो आणि अतिशय विद्वान व्यक्ती आली, त्याला प्रश्न विचारला होता की पाऊस कधी पडेल. मंगळाचा आणि पावसाचा काडीमात्र संबंध नाही. मग त्यांना करेक्शन सांगितलं की मंगळ हा डिसेंबर महिन्यामध्ये राशांतर करणार आहे, त्यावेळेला पाऊस पडेल का? हे असे काही वेळेला घटना होतात. एवढं डीप नॉलेज लागतं ना सर, नाही, सर्वांगीण आपल्याला डीप पाठांतर नाही, पाहिजे. सर्वांगीण. मुकेश भाऊ कुठे गेले आहात का? आहे सर. काय मत आहे तुमचं? तर आता या हलदणकर मॅडम म्हणाले ना की तुम्ही जसं त्या म्हणाल्या की तुम्ही एक वेगळा सर अँगल देता. म्हणजे जसा नेहमी असं म्हणतो की एक वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही हत्यारं देता. एखादी बाब तपासताना या गोष्टीने जर उलगडा होत असेल दुसरी गोष्ट त्या ठिकाणी वापरावी. मग तुम्ही जेमिनी शिकवता, पंचपक्षी शिकवलात, सर्वतोभद्र शिकवलात, संकटक चक्र शिकवलात, बरेचसे तुम्ही एवढे विषय शिकवलेले आहेत की हे सगळे जरी आपण वापरण्याचा प्रयत्न केला ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्त रिझल्ट चांगले मिळतील वापरायला काय हरकत नाही त्याच्यामध्ये. पण वेगवेगळे तुम्ही या ठिकाणी साधनं देता. तर खूप आपल्या हलदणकर मॅडमनी बरोबर सगळं विश्लेषण केला. त्या बऱ्याचशा गोष्टी सगळ्या बोलून जातात ते शिल्लक ठेवत नाहीत की हलदणकर मॅडम. तर फार एक वेगळा सर तुमच्याकडनं अँगल मिळतं प्रत्येक वेळेला. फक्त लक्षपूर्वक ऐकणं फार गरजेचं आहे. तुम्ही मगाशी गणिताचा भाग म्हणाला, गणितासाठी तोंडपाठ आहेत, गणित करण्याची गरज नाही. तुमचा जुना अभ्यास आहे सगळा, आता आमच्या लोकांच्याकडे तो पदरी पडणार नाही. तुमच्यासारख्याच व्यक्तीकडनं ते आम्हाला आता ऐकायला मिळेल आणि मग त्याचं अनुकरण आम्हाला करावं लागेल. तर सर सुंदर सुंदर काही बोलण्यासारखं काही सर खरं नाही. बोलायचं झालं ना तर काय बोलावं हा प्रश्न पडतो सर खरा. थँक्यू. बरं, आता कुबल मॅडम तुम्ही समारोप करा आणि सगळ्यांना आभार मानतो मी. ठीक आहे, आता मला समारोप करायला काही राहिलंच नाहीये, पण मी औपचारिकता म्हणून करते आता. सर सगळ्यात प्रथम तुम्हाला नमस्कार, चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार.
आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर आज चव्हाण मॅडमनी तर अतिशय म्हणजे हे आपल्या चव्हाण मॅडमनी तर केलाच, पण हळदणकर मॅडमनी पण खूप डिटेल केला. त्याच्यानंतर आपल्या मुकेश भाऊंनी पण छान अभिप्राय दिला. तर आता मी जास्त मला नाही वाटत काही सांगण्याची आवश्यकता, पण ह्या मंगळावर तुम्ही आज खूप बोललात आणि तुम्ही आम्हाला होमवर्क पण दिलाय, तो आम्ही सगळेजण करण्याचा प्रयत्न पण करू. आणि आता म्हणजे सगळ्यांनाच, मलाच काय सगळ्यांनाच कळालं की सूर्याच्या जवळचे आणि मागचे म्हणजे जिथे राहू केतू नाहीत तोपर्यंत ते ग्रह अगदी सुरक्षित आणि ते रिझल्ट देणार म्हणजे देणारच. आणि हे राहू केतूंमुळं म्हणजे थोडा प्रॉब्लेम येतो, नाही असं नाही, पण तरी सुद्धा म्हणजे त्यांचे काही आपल्याला रिझल्ट मिळणार नाही असं नाही, पण ॲज कम्पेअर टू ज्यांना सूर्याचं तेज मिळालंय त्यांच्यापेक्षा कमी प्रमाणात मिळेल असं आपण म्हणू शकतो. आणि गोचारीचं पण तुम्ही छान सांगितलं. ते आपल्यामध्ये गीता सावंत मॅडम पण बोलत असतात, त्यांचा पण अभ्यास खूप आहे ना, हळदणकर मॅडमचा सुद्धा. मॅडम तुम्हाला अगदी इथून मी काय म्हणजे तुमच्या पायाला हात लावून नमस्कार करते. या म्हणजे ह्याच्यात पण त्या खूप म्हणजे अभ्यास करतात. तुम्ही जेवढ्या काही म्हणजे सिस्टम्स दिलाय ना, त्या सगळ्या लावून त्यांचा अभ्यास अतिशय छान असतो. तर सर मी फक्त आजच्या क्लासबद्दल एवढंच म्हणेल की एक्सलंट एक्सलंट एक्सलंट, खूप अतिशय सुंदर झाला क्लास आणि सगळ्यांच्या तो गळी उतरतोय. म्हणजे अवघड आहे नो डाऊट, कारण हे आम्हाला खूपच नवीन आहे, पण ह्याचा जर आम्ही छान अभ्यास केला तर निरायणमध्ये आपण कुठे अडकलो समजा रिझल्ट द्यायला, तर ह्याची मदत घेऊन आपण नक्कीच म्हणजे अगदी काय म्हणतात ॲक्युरेट भविष्याकडे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकू. तर सर सगळ्यांच्या वतीने तुम्हाला कोटी कोटी वंदन, कोटी कोटी धन्यवाद आणि हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड टू यू अँड थँक्यू. युनिवर्स अँड थँक्स टू ऑल. आणि परत चव्हाण मॅडम म्हटल्याप्रमाणे ते आता तुम्ही नेहमीच तिथी तर करायला सुरू, पण ते देवकेरळ चंद्रकला नाडी पण आपली खूप दिवसाची राहिली. आता हो, बघूया कसं कसं करूया जमतंय, करूया त्याप्रमाणे करूया. ते पण सुरू करावं ही मी सगळ्यांच्या तर्फे नम्र विनंती करते. पुढच्या वेळेला मला आठवण करा, हे हम्म. मिस्टर जोशी जे प्रश्न विचारत होते ना, ते हा लवकर बाहेर पडून गेले. आता त्यांना मी हाकलणार आहे पुढच्या वेळेला. कारण ते जोशी. काय आहे, अच्छा. आता मी बघतोय इथे ते अभिप्राय ऐकायला थांबत नाही. हा ठीक आहे. ओके. मला आठवण करा. ओके. थँक्यू सर. हॅलो हा थँक्यू बोला. सर. थँक्यू सर. हा मी जोशी बोलतो आहे ना सर, मी बाहेर नाही पडली. नाही नाही, तुम्ही नाही, दुसरे तुम्ही नाही, अच्छा ते ओके. दुसरे सर, जोशी होते. हा बोला. रक्षाबंधनला सोमवारी क्लास असणार. बघूया आता. हा बघूया. सर मी गुजरातला जाणार आहे. अच्छा बरं ठीक आहे. कुलकर्णी मॅडम आहेत का, विद्या हो कुलकर्णी? हो सर, हो सर. नमस्ते. नमस्ते सर. हो नमस्ते. सर अतिशय सुंदर झाला सर आजचा क्लास. म्हणजे खरंच एकतर प्रत्येक क्लासमधून एकतर आम्हाला खरंच खूप शिकायला मिळतं. आणि प्रत्येक क्लास मी तुम्हाला नेहमीच म्हणते की खरंच तुमचा नाविन्यपूर्ण असतो आणि परिपूर्ण असतो. आणि प्रत्येकांच्या शंका निरसन करताना समाधान होईल इथपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत सांगता. अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्ही प्रत्येकाच्या शंका क्लिअर करता. सो त्याच्यासाठी पण थँक्यू. हळदणकर मॅडम आणि कुबल मॅडममुळे परत एक आमची रिव्हिजन होते, त्यामुळे त्या दोघींनाही मनपूर्वक आभार. आणि चव्हाण मॅडमचे पण आभार, मुकेश सरांचे, आणि सर तुमचे तर शतशः आभार. थँक्यू सो मच सर. धन्यवाद. धन्यवाद.